नमस्ते, जय श्रीराम. आज आपलं लेक्चर जे आहे ते राहू ग्रहावरच आहे. आतापर्यंत आपण आकाशात दिसणारे ग्रह पाहिले. आता आपण त्या ग्रहाबद्दल जाणून घेणार आहोत जे दोन ग्रह आकाशात दिसत नाहीत. पहिला ग्रह राहू आणि दुसरा केतू, ज्यांना छेदन बिंदू म्हटलं जातं. आता या ग्रहांची कारकत्व जी आहेत, या ग्रहांची कारकत्व फार मोठी आहेत. कारण आपल्या पत्रिकेमध्ये जे जे कुयोग तयार होतात, सामान्यतः जे कुयोग आपल्याला दिसतात आणि जे कुयोग तयार होतात तर ते कुयोग राहू आणि केतूमुळे तयार होतात. तर पहिल्यांदा आपण राहूच्या विषयी जाणून घेऊ आणि त्यानंतर आपण पुढच्या लेक्चर्सना केतूच्या विषयी जाणून घेऊ. ज्या वेळेला आपण राहू ग्रहाच्या बाबतीमध्ये फलादेशाचा विचार करतो तर तिथे राहू ग्रह आपल्या काय काय भूमिका पत्रिकेमध्ये बजावत असतो आणि त्यामध्ये राहू ग्रहाची अशी काय कारकत्व आहेत की जो इतर ग्रहांपेक्षा जास्त पॉवरफुल आहे किंवा त्यामध्ये त्याच्याकडे ज्या क्वालिटीज आहेत त्याच्यामुळे तिथे कुयोग तयार होतात. आणि अनेकदा राहू ग्रहाला तिथे भयग्रस्त किंवा भीतीदायक अशा काही गोष्टी ज्या आहेत या त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपल्या फलादेशामध्ये मिळत असतात. म्हणजेच काय की राहू ग्रह किती भीतीदायक आहे की राहू ग्रह खरोखर त्याच्यामध्ये आपल्याला काही देणार आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये जाणून घ्यायचं आहे. प्रत्येक ग्रहाच्या जसं मी म्हटलं की अनेक बाजू असतात, अनेक पैलू असतात, तसं राहू ग्रहाच्या पण अनेक पैलू आहेत आणि त्यामध्ये त्या पैलूंच्या माध्यमातून राहू आपल्याला कसा फलादेश देतो हे आपल्याला पाहायचं आहे. जसं की आपल्याला सगळ्यांना माहितीये की राहू आणि केतू या दोन ग्रहांना कोणत्याही राशी नाहीत. आणि ज्या वेळेला आपण राहू केतूच्या बाबतीमध्ये विचार करतो तर तिथे काही ठिकाणी असं म्हटलं जातं, बघा काही ठिकाणी असं म्हटलं जातं की राहूची स्वराशी जी आहे ती कन्या आहे. बरोबर आहे. आणि उच्च राशी जी आहे ती मिथुन आहे. उच्च राशी राहूची मिथुन आहे, याबद्दल काही वाद नाही. पण राहूची स्वराशी जर कन्या आपण असं म्हटलं तर त्यामध्ये मग बुधाची राशी कोणती? एक राशी दोघांना वाटून दिलेली आहे का? तर तसं काही नाहीये, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण त्यामध्ये तिथे राहूला जरी उच्च राशी असली तरी सुद्धा त्याला स्वराशी नाही. स्वतःची अशी कोणतीही राशी राहूला नाही. केतूलाही अशी स्वतःची कोणतीही राशी नाही आणि त्यामुळे या दोन ग्रहांकडे अशी एक वेगळी क्षमता आहे, अशी एक वेगळी शक्ती आहे की या ग्रहांना तिथे कोणत्याही राशी नसल्यामुळे ज्या राशीमध्ये आणि ज्या स्थानामध्ये ज्या राशीमध्ये आणि ज्या स्थानामध्ये हे दोन ग्रह स्थिर होतील, स्थित होतील, त्या पूर्ण राशीचे आणि पूर्ण स्थानाचे मालकी हक्क जे आहेत ते या ग्रहांकडे येतात. म्हणजे पहिला जो काही हुकूम आहे, पहिली जी काही कमांड आहे ती यांची चालते. मग ते इतर ग्रहांच्या सोबत असोत किंवा तिथे एकटे असोत, म्हणजे त्या राशीवरती सुद्धा पूर्ण त्या ग्रहाचा अंमल चालतो, त्या स्थानावरती सुद्धा अंमल चालतो आणि जर इतर ग्रह त्यांच्या सोबत असतील तर त्यांच्यासोबतही तिथे त्यांचा पहिला अंमल चालतो. आपण म्हणतो की नाही की आता जर समजा चार ग्रह एकत्र असतील तर त्याच्यामध्ये आपण प्रिडिक्शन कसं करायचं? मग जेव्हा तिथे समजा शनी असेल, मंगळ असेल, सूर्य असेल, बुध असेल, मग अशा वेळेला आपण काय करतो की मेजर प्लॅनेट कोणता आहे, मोठा प्लॅनेट कोणता आहे? शनी आहे, त्यानंतर कोण आहे तर त्याच्यामध्ये सूर्य आहे, मग मंगळ आहे आणि मग बुध आहे. मग अशा पद्धतीने आपण जेव्हा प्रिडिक्शन करतो तर त्या सगळ्यांच्या गोतावळ्यामध्ये जर समजा राहू सारखा एखादा ग्रह आला तर त्यावेळेला तिथे आपण पहिला विचार जो आहे तो राहू ग्रहाचा करतो. कारण राहू ग्रहाकडे असे काही शक्ती आहेत, अशा काही क्षमता आहेत की त्याच्यामुळे तो सगळ्या ग्रहांपेक्षा तिथे वेगळा आहे. आणि राहूचे कॅरेक्टर्स पण सगळ्या ग्रहांपेक्षा वेगळे आहेत. पहिल्यांदा आपण असं जाणून घेऊ की राहू जेव्हा इतर ग्रहांच्या सोबत असतो त्यावेळेला तिथे राहू जो आहे तो तो नेमका काय भूमिका बजावतो. तर राहू ज्या ज्या ग्रहांच्या सोबत असतो त्या त्या ग्रहांच्या सोबत तो त्याचे कुयोग तयार करतो. बरोबर आहे. म्हणजे नेमकं काय करतो तर जर राहू सूर्याच्या सोबत असेल तर आपण काय म्हणतो, त्याला पितृदोष तयार झाला. राहू चंद्राच्या सोबत असेल तर आपण म्हणतो की ग्रहण योग तयार झाला किंवा ग्रहण दोष तयार झाला. त्यानंतर राहू जर बुधाच्या सोबत असेल तर आपण म्हणतो की जामेत्र योग, सॉरी, जडत्व योग तयार झाला. आणि तिथे जर राहू गुरुच्या सोबत असेल तर आपण म्हणतो की चांडाळ योग तयार झाला. राहू मंगळाच्या सोबत असेल तर आपण म्हणतो की अंगारक योग तयार झाला. राहू शुक्राच्या सोबत असेल तर तिथे जामेत्र योग तयार झाला. आणि शनीच्या सोबत असेल तर प्रेत शाप योग तयार झाला. आता या नावांना घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याला मुळातच त्या नावांना न घाबरता त्यांची मूळ फलादेशाची प्रक्रिया काय किंवा फलादेशाचा त्यांचा नेमका फंडा काय ते आपल्याला लक्षात घेऊन जातकाला सांगायचं आहे. कारण हे योग अनेक लोकांच्या पत्रिकेत असतात. अनेक लोक ह्या योगांच्या बाबतीमध्ये तिथे
चिंतित पण असतात. आणि अनेक लोक असे आहेत की असे योग त्यांच्या पत्रिकेत असून देखील ते खूप मोठ्या पदावरती असतील किंवा ते खूप मोठी त्यांनी प्रगती केलेली असेल किंवा अन्य काही त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत इतरांच्या पण जशा असतात तशा त्यांच्याही असतील, आणि तशीच त्यांनी प्रगती सुद्धा केलेली आहे, हे सुद्धा आपल्याला तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे. पण राहूचं कॅरेक्टर्स खरोखर त्याच्यामध्ये एकाला ब्लेस करतं आणि दुसऱ्याला ब्लेस करत नाही का? किंवा एकाला त्याच्यामध्ये काही चांगलं देतं आणि दुसऱ्याला त्याच्यामध्ये अगदीच सगळं वाईट देत असतं, असं आहे का? तर तसं बिलकुल नाहीये. राहूचा फलादेश हा तुम्हाला प्रत्येकाला जसा आहे तसाच मिळत असतो, पण आपण तो फलादेश जातकाला सांगताना त्याच्यामध्ये बऱ्याचदा काय करतो की त्याच्यामध्ये गल्लत करतो. आणि आपण असं समजतो की एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये अमुक एक पीडा तयार झालेली आहे, एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये अमुक एक संकट तयार झालंय, तर त्याला कारणीभूत आपण राहूला ठरवतो. तर जसं आपण कारणीभूत राहूला ठरवत असतो तसंच राहू अनेक समस्या सोडवण्याचं पण काम करत असतो. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, कारण राहूकडे अशा काही शक्ती आहेत, अशा काही युक्ती आहेत की राहू त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये माणसाला त्याच्यामध्ये सांभाळून घेण्याचं सुद्धा काम करतो. आणि माणसाला किंवा जो जातक असेल त्या जातकाला तो त्याच्यामध्ये कधी कधी मिसगाईड करण्याचं पण काम करतो, आणि कधी कधी त्याला इतरांच्या नजरेपासून वाचवण्याचं सुद्धा काम करतो. बरोबर आहे. आता ह्या राहूकडे जसं जी कारकत्व आहेत, ती कारकत्व त्याच्यामध्ये कोणती आहे? तर ती कारकत्व त्याच्यामध्ये अशी आहेत की पहिलं म्हणजे राहू हा पितरांचा कारक आहे, हे लक्षात घ्या. राहू जेव्हा पितरांचा कारक आहे तर त्यावेळेला त्या राहूच्या कडे अशी शक्ती आहे की तो त्याच्यामध्ये इतर ग्रहांच्या कारकत्वामध्ये स्वतः बदल करू शकतो. इतर ग्रहांच्या सोबत असल्याच्या नंतर बदल करू शकतो म्हणजे नेमकं काय करतो? तर त्याचाच अर्थ असा आहे की ज्या वेळेला तो सूर्याच्या सोबत असतो, म्हणजे ज्या वेळेला तिथे आपण म्हणतो की पितृदोष तयार झाला, त्यावेळेला तो आपल्या घरातल्या किंवा आपल्या घराण्याच्या काही अशा गोष्टी दर्शवत असतो त्या जातकाच्या पत्रिकेच्या माध्यमातून, की त्या जातकाच्या घराण्यामध्ये इतरांच्या संबंधित किंवा त्यांच्या वंश परंपरागत पद्धतीमध्ये काही अशा गडबडी झालेल्या असतील किंवा अशा काही घटना घडलेल्या असतील की त्याच्यामुळे तो दोष जो आहे तो सलग ह्या पिढीमध्ये आलेला आहे. कारण माणूस काही एका पिढीमध्ये जन्माला येतो का? तर नाही, तो त्याच्यामध्ये अनेक पिढ्यांमध्ये तो तिथे जन्म घेत 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 आलेला असतो. म्हणजे त्याचे आजोबा असतील, पणजोबा असतील, खापर पणजोबा असतील, अशा अनेक पिढ्या मागून 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 तो त्याच्यामध्ये तिथे जन्म घेत आलेला असतो. आणि या जन्मामध्ये सुद्धा राहू त्याच्या मागच्या पिढ्यांचं कारकत्व दर्शवतो की तुमच्या मागच्या पिढ्यांमध्ये जर तिथे काही पितरांच्या संबंधित किंवा वंश परंपरागत रीतीच्या संबंधित काही चुका झालेल्या असतील, काही अडचणी तयार झालेल्या असतील, तर त्या त्याच्यामध्ये दाखवतो. काही दोष तयार झाले असेल तर त्या तिथे दाखवतो. हल्ली अशी एक त्याच्यामध्ये सवय झालेली आहे अनेक ज्योतिषांना की कुठेही राहू असो, कुठेही केतू केतू असो, त्याच्यामध्ये तिथे लोकांना सांगायचं की तुमच्या पत्रिकेमध्ये कालसर्पयोग आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखीन काय आहे तर पितृदोष आहे. आणखीन त्याच्यामध्ये दोन चार योगांची नावं सांगायची आणि त्यामध्ये तिथे असं सांगायचं की ह्या राहूमुळे तुम्हाला एवढी पीडा झाली. जेव्हा आता राहू ग्रहाला काय बाजूला काढणार काय तिथून? तर तसं तर होऊ शकत नाही. कारण 9 ग्रह जे आहेत हे 9च्या 9 ग्रह, 12 राशी आणि 12 ग्रह यांच्यानुसार तिथे कुंडली आणि आपलं जीवनाचा नकाशा तयार झालेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही काहीही वगळू शकत नाही. पण जर आपण त्याच्यामध्ये असा विचार केला की राहू जर तिथे पितृदोषासाठी कारणीभूत ठरतो, तर त्या पितृदोषाला राहू कारणीभूत ठरण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या वंश परंपरागत पद्धतीमध्ये काहीतरी गल्लत झालेली आहे आपल्याकडून किंवा आपल्या पितरांकडून. पितर म्हणजे कोण? तर पितर आणि पितृ यांच्यामध्ये फरक आहे, हे लक्षात घ्या. पितर आणि पितृ यांच्यामध्ये फरक आहे. आपल्याकडे काय केलं जातं? सरसकट सगळ्यांना पितर म्हटलं जातं, सरसकट सगळ्यांना पितृ म्हटलं जातं. ज्या वेळेला मनुष्य मरतो त्यावेळेला तो प्रेत योनीत जातो. आणि ज्या वेळेला मनुष्य मेल्याच्या नंतर तो प्रेत योनीत जातो, त्यानंतर तिथे जे काही आपल्याकडे संस्कार केले जातात, ज्या काही पूजाविधी केल्या जातात, तर त्या पूजाविधींच्या नंतर तो आहे तो त्याच्यामध्ये जर समजा व्यवस्थित त्या पूजाविधी केल्या तर तो त्याच्यामध्ये पितरांमध्ये जातो. आणि जेव्हा एखादा असा प्रेत आत्मा जो आहे तो पितरांमध्ये जातो त्यावेळेला तो तुम्हाला काही देण्यासाठी अधिकारी असतो, नाहीतर तो त्याच्यामध्ये देण्यासाठी अधिकारी नसतो. आणि ज्या वेळेला तोच पितर
तेच पितर जे आहेत, जेव्हा तुम्ही त्याच्याही पुढचे संस्कार करता, त्याच्याही पुढे अनेक विधी आहेत त्या करता. म्हणजे दरवेळेला काही श्राद्ध करणं किंवा आणखी की काही गोष्टी करणं असं नाहीये. त्याच्यामध्ये अनेक काही कंगोरे आहेत, ते आपल्याला माहिती नसतात. आपण केवळ आपल्या समोर जे आहे तेच करत राहतो. पण त्या प्रकारच्या अनेक अशा काही गोष्टी केल्याच्या नंतर तिथे याच पितरांचं जे स्थान आहे ते पितृदेवतेमध्ये होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्या घराण्याला तिथे झळाळी तयार होते. त्या घराण्याचा तिथे नावलौकिक वाढतो किंवा त्या घराण्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय उत्तम रीतीने पुढे जातात. मग तिथे आपल्याला हे पाहिलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी कुणाच्या अंतर्गत येतात, तर त्या राहूच्या अंतर्गत येतात. म्हणजे जर समजा तुम्ही तुमच्या घरातले जे काही सोपस्कार असतील, जे काही संस्कार असतील ते व्यवस्थित पद्धतीने केले, तर आपल्याला असे दोष लागत नाहीत. आपण काय करतो, आपण सरळ तिथे कुठेतरी जातो आणि मग त्याच्यामध्ये कुणीतरी आपल्याला सांगितलेलं असतं की तुम्ही नारायण नागबळी करून घ्या, त्रिपिंडी श्राद्ध करून घ्या, तुम्ही अमुक करून घ्या, तुम्ही तमुक करून घ्या. आपण करतो आणि हात झटकून टाकतो. नंतर आणखीन 2 वर्षांनी त्या गुरुजीला फोन करतो आणि त्यांना सांगतो की बाबा अरे काही फरक पडला नाही मला. तो म्हणतो की त्याच्या तुमच्याकडून काहीतरी चुकलं असेल, पुन्हा करून घ्या. पुन्हा केल्याच्या नंतर पुन्हा 4 वर्षांनी फोन केल्याच्या नंतर स्थिती तशीच असते. कारण काही गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने होत नाहीत. आपण तिथे काय करतो, तर जखम मांडीला झालेली असेल तर मलम आपण शेंडीला लावतो. तर तशा प्रकारचं जर समजा आपण काही उपाययोजना करत असू तर त्याचा उपयोग आपल्याला कधीही होणार नाही. म्हणूनच ज्या वेळेला सूर्यासारखा ग्रह, ज्या वेळेला तिथे तो पित्याचा कारक आहे आणि तो पित्याचा कारक ग्रह, वंश परंपरागत गोष्टींचा कारक ग्रह, वंशाचा कारक ग्रह आणि त्यानंतर तो तिथे परंपरेचा कारक ग्रह जो आहे तो जेव्हा राहूच्या सोबत असतो, त्यावेळेला राहूच्या माध्यमातून तिथे आपल्याला असे दोष दर्शवले जातात, दोष लागतात असं म्हणणं फार चुकीचं आहे. दोष लागलेला नाहीये, तो दोष दर्शवतोय की तुमच्या कुंडलीमध्ये असा दोष आहे. तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. हे तो त्याच्यामध्ये दर्शवत असतो आणि त्यावेळेला तिथे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो दोष लागलेला आहे म्हणून राहूलाच दूषण देत राहतो. तर राहूला दूषण न देता त्यामध्ये राहूची उपासना करणं हा त्याच्यामध्ये खूप महत्वाचा भाग आहे. आता तो काय आपला उपासनेचा लेक्चर नाहीये किंवा त्याच्याबद्दलचा आपला व्याख्यान नाहीये. जेव्हा असेल त्यावेळेला त्या बाबतीतही सांग. पण तिथे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे. मग तिथे जेव्हा असा जो योग तयार होतो, पितृदोष योग तयार होतो. मग पितृदोष योग तयार झाल्याच्या नंतर आपल्याला तिथे जर स्त्री असेल तर त्यामध्ये वैवाहिक जीवन झालं किंवा पितृसुख झालं म्हणजे पित्याचं सुख झालं किंवा त्यानंतर तिथे मान सन्मान झाला किंवा अशा ज्या काही अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी सूर्याच्या लेक्चरमध्ये समजावलेल्या आहेत. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अनेक गोष्टी त्यामध्ये तुम्हाला भोगाव्या लागतात. आणि तिथे जसं की आपल्याला तिथे राहू म्हटल्याच्या नंतर राहू हा अंधकाराचा कारक ग्रह आहे. शनी अंधकाराचा कारक ग्रह नाही. राहू हा अंधकाराचा कारक ग्रह आहे आणि त्यानंतर तिथे राहू हा धुसर वातावरण तयार करणार आहे. म्हणजेच नेमकं काय करतो तो तुम्हाला तो पुढचं विजन जे आहे ते ब्लर करून टाकतो. त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला तो व्यवस्थित समजू देत नाही, उमजू देत नाही आणि त्या पद्धतीने मनुष्य जो आहे तो फक्त आपल्या जीवनाचा भाग जो आहे तो जगत असतो. बाकी त्यामध्ये तिथे काय करायचंय काय नाही करायचंय हे त्याला तेवढं व्यवस्थित कळत नाही आणि जर त्याला कोणी मार्गदर्शन केलं तर त्या मार्गदर्शनाच्या वाटेवर चालण्याची देखील त्याची बुद्धी जी आहे ती तिथे तयार होत नाही आणि ती बुद्धी न तयार झाल्यामुळे तो आणखीनच त्या गर्तेमध्ये खोल 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 बुडत जात असतो. मग अशा प्रकारे तिथे राहू आणि सूर्य एकत्र असल्याच्या नंतर जातकाला पितृ दोष जो आहे तो पितृदोष तयार होतो आणि ज्या वेळेला तिथे राहूच्या सोबत एखादा ग्रह असेल पितृदोष तयार होतो तर तो केतू सारखीच फळं देईल का, तर तो केतू सारखी फळं देत नाही. केतूचा फळादेशाचा भाग जो आहे तो फार वेगळा आहे आणि राहूचा फलादेशाचा भाग जो आहे तो खूप वेगळा आहे. जेव्हा राहू फलादेश देतो त्यावेळेला राहूकडे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राहू हा आसक्तीचा कारक ग्रह आहे. राहू हा निरासक्त नाहीये. केतू जर निरासक्त आहे तर राहू हा आसक्तीचा कारक ग्रह आहे. आता जेव्हा आपण राहूच्या बाबतीमध्ये तिथे वर्णन ऐकतो किंवा राहूच्या बाबतीमध्ये आपण तिथे विचार करतो तर त्यावेळेला राहू आसक्तीचा कारक ग्रह का आहे, तर राहूला आपण काय म्हणतो की राहू जो आहे हा त्याच्यामध्ये एखादी गोष्ट जर मिळवायची असेल तर ती कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे मिळवण्याचा मी प्रयत्न करेन. मग त्याच्यासाठी मला चुकीची पावलं उचलायला लागली तरी चालतील असा जातक विचार करतो आणि त्या पद्धतीचा अवलंब करून त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. तो पुढच्या परिणामांची पर्वा करत नाही.
म्हणजे ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात धुकं पडलेलं आहे किंवा प्रचंड मोठा पाऊस पडतोय, समोर काही दिसत नाहीये, अशा वेळेला जसं गाडी चालवताना ड्रायव्हरची अवस्था होते, तसंच त्या जातकाची अवस्था होते. एक तर तो त्याच्यामध्ये गाडी सांभाळून चालवत असेल तर ठीक आहे, नाही तर त्याच्यामध्ये कुठेतरी तो अडखळण्याची, धडपडण्याची, कुठेतरी त्याला अपघातग्रस्त होण्याची जी काही तिथे परिस्थिती आहे, ती परिस्थिती तयार होऊ शकते. चंद्राच्या बाबतीमध्ये देखील असंच होतं. मग तिथे चंद्र हा मनाचा कारक आहे. जसं सूर्य आपण म्हणतो की तो आत्म्याचा कारक आहे, तसं चंद्र मनाचा कारक आहे. आता इथे ही तुम्हाला बाब लक्षात घेणं फार गरजेचं आहे की तिथे सूर्य आत्म्याचा कारक आहे. जसा आपण मगाशी उल्लेख केला की जेव्हा त्याच्यामध्ये एखाद्या माणसाचा मृत्यू होतो आणि तो मृत्यूनंतर कुठे जातो, तो प्रेत लोकात जातो. तो प्रेत लोकात गेल्याच्या नंतर तो मनुष्य प्रेत लोकात जातो का, तर तो देह तिथे आपल्या समोरच असतो तसा. मग त्याच्यानंतर आपण तिथे त्याच्यावरती लोक काही ना काहीतरी तिथे संस्कार करतात. पण ज्या वेळेला तो आत्मा प्रेत लोकात जातो, त्यावेळेला त्याला आपण म्हणतो की तो त्याच्यामध्ये प्रेत लोकामध्ये आहे. आणि त्या 12 दिवसांच्या काही गोष्टींनंतर किंवा जे काही विधिवत काही गोष्टी ज्या केल्या जातात त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये पितरांमध्ये जातो. आता त्याला पितरांमधून पितृदेवतेमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, तिथून त्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी जी काही सगळी व्यवस्था आहे, ही व्यवस्था आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. आणि ती जर माणसाने व्यवस्थित तयार केली किंवा व्यवस्थित जर ते केलं, तर त्याच्यामध्ये तो नेमका त्या गोष्टीसाठी योग्य ठरतो, असं आहे. आता याच्यामध्ये जर समजा आपण विचार केला, तर त्याच्यामध्ये चंद्र हा मनाचा कारक आहे. मग इथे राहू मनावरती काय परिणाम करतो जर तो चंद्राच्या सोबत असेल तर? जर राहू चंद्राच्या सोबत असेल तर तो पहिल्यांदा त्या जातकाचं मन भित्र करतो, मन घाबरवून टाकतो, जातकाला कन्फ्यूज करतो. अगदी तिथे ढोल ताशे वाजायला लागले ना, राहू चंद्राची युती असेल तर असं एखादं तुम्ही मूल बघा, ते लहान असेल तर त्याने अगदी ढोल ताशे वाजायला लागल्याच्या नंतर सुद्धा तो मनुष्य तिथे इतका, ते लहान मूल घाबरून जातं की त्याला ते नको वाटतं की अरे बापरे, हे कधी एकदा बंद होत आहे. किंवा अगदी खूप मोठ्या समारंभात तुम्ही त्याला घेऊन जा आणि त्या समारंभात घेऊन गेल्याच्या नंतर तुम्ही त्या 5-6 वर्षाच्या मुलाचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, तर ते मूल तिथे घाबरून जातं, त्याला ती गर्दी नको असते. कारण राहू हा ह्या सगळ्या लोकांच्या सोबत राहणारा किंवा सगळ्या लोकांच्या समवेत राहणारा असा नाहीये. म्हणजे त्याला त्याच्यामध्ये मिसळणं, मिक्सअप होणं हे फार कठीण होऊन जातं. त्याच्यामध्ये त्याच्यासाठी ती गोष्ट योग्य नाहीये. मग तिथे त्याचं इच्छा काय असते की आपल्याला एकांत पाहिजे किंवा जे आपले सखे सोबती आहेत, आपल्या सोबतचे जे आहेत किंवा आई बाबा आहेत किंवा आणखीन कोणी आहेत, तर त्यांच्या सोबतच आपल्याला राहिलं पाहिजे, अशी त्याची एक धारणा होऊन जाते. आणि त्यानंतर जसं जसं तो मनुष्य मोठा होत जातो, तसं तसं त्याचं मन जे आहे, ज्याला आपण म्हणतो की तो एकलकोंडा होतो, तर तो एकलकोंडा न होता, तो स्वमग्न न होता, त्यामध्ये हा मनुष्य जो आहे, हा आपल्या पद्धतीचा एक वेगळा विचार करायला लागतो की त्याचं मन किती भित्र आहे. आणि त्याच्या मनातून जर भीती त्याने स्वतः बाहेर काढण्याचं ठरवलं किंवा राहूच्या माध्यमातून जर त्याने वागण्याचं ठरवलं, तर तो काय करतो, तर तो आपल्या मनातली भीती जी आहे, ती आपल्या मनातली भीती इतरांच्या मनात पसरवतो. ती भीती पसरवल्याच्या नंतर त्याच्या मनातून कमी होते का, तर त्याच्या मनातून ती कमी होत नाही. ती त्याच्या मनात तशीच राहते. परंतु तीच भीती इतरांच्या मनात पसरवल्यामुळे त्या माणसाला असं वाटतं की आता मी सुरक्षित झालेलो आहे. आणि अशा पद्धतीचं त्याचं वर्तन जे आहे ते दिवसेंदिवस वाढत जातं. तुम्ही चंद्र राहूची युती असणाऱ्या माणसांसोबत जर कधी बोललात किंवा तुम्ही त्यांच्यासोबत काही व्यवहार केले, तर तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल की मनुष्य दाखवतो एक आणि असतं एक. बऱ्याचदा त्याच्यामध्ये जर समजा त्याची ओळख अगदी हवालदाराशी असेल, तर तो सांगेल माझी ओळख कमिशनर बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीची जी काही माणसं आहेत, तर ती त्याच्यामध्ये चंद्र राहूच्या युतीमध्ये तयार होतात. म्हणजे खूप मोठा फुगवटा तयार करणं किंवा खूप मोठी एक वेगळी अशी भूमिका स्वतःची तयार करणं की आपण किती मोठे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणं. नाहीतर कधी कधी अशी लोक आपल्याकडे असलेल्या गोष्टी, आपल्याकडे असलेल्या काही वस्तू आहेत, त्या अतिशय लपवून ठेवतात. आणि ज्या वेळेला तिथे गरज लागेल किंवा ज्या वेळेला तिथे जातकाला एखाद्या तिथे भीतीग्रस्त करायचं असेल, एखाद्याला त्याची क्षमता दाखवायची असेल, त्यावेळेला त्याचा प्रयोग करतात. पण तिथे जर समजा चंद्र राहूची युती ही तिथे कोणत्या स्थानामध्ये याला सुद्धा महत्व आहे, पण हीच चंद्र राहूची युती जसं त्या जातकाकडून हे वर्तन करून घेत असते, त्याचप्रमाणे त्या जातकाला देखील ती भयग्रस्त करत असते त्याच्या कृतीने. कारण मन नेहमी भीतीच्या
छायेखाली दडपणाखाली राहू ठेवत असतो. जसं शनी आणि चंद्र एकत्र असल्याच्या नंतर किंवा चंद्र आणि मंगळ एकत्र असल्याच्या नंतर मंगळाच्या माध्यमातून जे चंद्राला बळ मिळतं किंवा शनीच्या माध्यमातून जी चंद्राला प्रगल्भता आणि अनुभव मिळते, तो अनुभव इथे मिळत नाही, की ते बळ इथे मिळत नाही. हे बळ राहूकडून त्याला उसनं घ्यावं लागतं चंद्राला, आणि ते तोपर्यंतच टिकतं जोपर्यंत राहूची इच्छा आहे. राहूची इच्छा आहे म्हणजे काय, की जोपर्यंत मनुष्य त्या राहूच्या माध्यमातून कार्यरत आहे तोपर्यंत. पण जर समजा त्या माणसाचा ट्रॅक तिथे चुकला, की त्यानंतर परत राहू त्याला तिथे ग्रासायला सुरुवात करतो, आणि त्यानंतर त्या माणसाची जीवन पद्धती विस्कळीत करून टाकतो. म्हणून आपण बऱ्याचदा पाहिलं तर असे चंद्र राहूची युती असणारे जे लोक आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांना तिथे मानसिक विकार, मानसिक आजार खूप मोठ्या प्रमाणात जडतात. काही वेळेला चंद्र शनीच्या युतीमध्ये सुद्धा असे आजार जडतात, पण ते कशा प्रकारचे, तर ते नैराश्याने ग्रासलेले जातक असतात. आणि याच्यामध्ये जे आजारपण, मानसिक आजारपण जी काही जडतात, म्हणजे चंद्र राहूच्या युतीमध्ये जे काही मानसिक आजारपण जडतात, तर त्याच्यामध्ये जातक हा खूप मोठ्या प्रमाणावरती भयग्रस्त होतो. त्यानंतर तो दुसऱ्याला कन्फ्युज करणं आणि स्वतः कन्फ्युज होणं, आणि तिथे स्वतःभोवती एक वेगळी वातावरण निर्मिती करणं, आणि त्या वातावरण निर्मितीला धक्का लागल्याच्या नंतर त्याच्या संपूर्ण जीवनाचा जो काही त्यांनी पत्त्याची इमारत बनवलेली असते, ती पत्त्याची इमारत ढासळते. आणि अशा वेळेला माणूस तिथे अँझायटीचा वगैरे शिकार होऊ शकतो. म्हणजे तिथे त्याला काही वेळेला असं होतं, की माणूस तिथे मानसोपचार तज्ञांकडून औषधं घेऊन औषधं खाण्या इतपत त्याची तिथे पाळी येते. अशा प्रकारचं त्याच्यामध्ये चित्र तयार होतं. म्हणून चंद्राच्या सोबत राहू असणं, चंद्र त्याचा मित्र नाही, सूर्य त्याचा मित्र नाही, आणि राहूचा जरी एखादा कोणी मित्र असेल तरी सुद्धा राहू आपल्या कारकत्वात काही कमी करत नाही, परंतु त्याच्या कारकत्वात मात्र बदल करत असतो. आणि इतर ग्रहांच्या कारकत्वात बदल करणं हा राहूचा एक मूळ गुणधर्म आहे. पण ज्या वेळेला राहू इतर ग्रहांच्या कारकत्वात बदल करतो, तर त्यावेळेला तो जसा सूर्याच्या कारकत्वात बदल करतो, तसंच तो चंद्राच्याही कारकत्वात बदल करतो. म्हणजे तो चंद्राला सुद्धा एक वेगळी वाट दाखवतो. जेव्हा माणसाच्याकडून एखादी कृती होणार असते, तर ती कृती होण्याच्या आधी विचार येतो, मनामध्ये विचार येतो, की आपल्याला अमुक एक गोष्ट करायची आहे. समजा एखाद्याला तिथे काही व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्याच्या पहिला मनामध्ये विचार येतो, की मला व्यवसाय सुरू करायचा आहे. मग तो व्यवसाय सुरू करण्यासाठी मनात विचार आल्याच्या नंतर तो कृती करतो. पहिल्यांदा कृती करतो का आणि मग विचार येतो का? तर तसं नाही होत. मग ज्या वेळेला तिथे त्याच्या मनात विचार येतो, त्याच वेळेला तो विचार त्याला कन्फ्यूज करून टाकतो, की मला नेमकं करायचंय तर काय करायचंय. मग तो मनुष्य काय करतो, जर तो राहूच्या अंमलाखाली पूर्णपणे असेल, तर तो त्याच्यामध्ये कधी कधी फसवणुकीचे व्यवसाय करतो. पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी, अगदी फसवणुकीचे व्यवसाय म्हणण्यापेक्षा त्यामध्ये तो बऱ्याचदा असं करतो, की लोकांना कुठेतरी घाबरवणं आणि लोकांचा गैरफायदा घेणं, म्हणजेच त्याच्यामध्ये त्यांची थोड्या प्रमाणात का होईना आणि मोठ्या प्रमाणात का होईना त्याच्यामध्ये कुठेतरी कोणत्या ना कोणत्या तरी बाबतीमध्ये फसवणूक करणं हा त्याच्यामध्ये भाग तयार होतो. मग तिथे व्यक्ती घाबरत असतो, त्याला नेहमी भीती असते, की माझी कृती कधी ना कधीतरी उघड होणार आहे. पण तरी सुद्धा तो त्याची जी काही वाटचाल आहे ती वाटचाल त्याच्यामध्ये सोडत नाही. आणि एकदा का तो पकडला गेला, की ज्या आ, पद्धतीने त्याने जो पत्त्यांचा बंगला उभा केलेला असतो, तो पूर्णपणे बंगला त्याच्यामध्ये नेस्तनाबूत होऊन जातो. अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये तुम्हाला वातावरण पाहायला मिळतं. आता जेव्हा मंगळ राहूची युती असते, तर आपण काय म्हणतो त्याला, तिथे अंगारक योग तयार झालेला आहे. मंगळ राहूच्या युतीमध्ये अंगारक योग म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मंगळ जो आहे, हा मंगळ भ्रातृकारक आहे. म्हणजे भावंडांचा कारक आहे. मंगळ हा त्यामध्ये आपल्या धाडसाचा कारक आहे. मंगळ हा शौर्याचा कारक आहे. मंगळ हा त्यामध्ये आपल्याकडच्या ऊर्जेचा कारक आहे. मंगळ हा भावंडांचा कारक आहे, तसाच तो वाहनांचा आणि त्यानंतर तो तिथे जमिनीचा सुद्धा कारक आहे. मंगळाकडे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या अवयवांवरती आणि आपल्या संपूर्ण शरीरांवरती अंमल करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि आपल्या रोजमर्राच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपण हाताळत असतो, तर त्याच्यामध्ये तिथे मंगळाची भूमिका ही फार अतिशय, म्हणजे असं समजा की आपण जी जी काही भूमिका करत असतो, तर त्याच्यामध्ये मंगळाचं योगदान हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असतं. मग अशा याच्यामध्ये जर तिथे मंगळ राहूयुक्त असेल, तर माणसाकडून काही वेळेला खूप वेगळ्या प्रकारची कामं होत असतात. आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, की जेव्हा मंगळ राहूयुक्त असेल, तर त्यावेळेला तिथे माणसाला काय काय आणखीन भोगावं लागतं. तर पहिल्यांदा माणसाला त्याच्या भावंडांकडून कोणत्याही तऱ्हेची अपेक्षा ठेवू नये, अशा प्रकारचं वातावरण तयार होतं. जर भावंड असतील
बघा, जर भावंड असतील तर त्यावेळेला तिथे भावंड त्याच्या बाजूने कधीही उभी राहत नाहीत, किंवा कालांतराने जरी त्यांचे संबंध तिथं चांगले दिसत असतील तरी त्यांचे संबंध जे आहेत हे कधीतरी बिघडून जातात. आणि ते संबंध बिघडल्याच्या नंतर जातकाला बरेचदा असं होतं की तिथे एकत्र येणं फार कठीण होऊन जातं. आणि त्यामध्येच ते राहू जो आहे हा गुप्त शत्रुत्व तयार करतो. आणि मग ते गुप्त शत्रुत्व तयार केल्याच्या नंतर आपल्याला कळून येतं की त्यामध्ये काही ना काहीतरी आपल्या जीवनामध्ये घडामोडी होत असतात. आता गुप्त शत्रुत्वामध्ये मनुष्य स्वतःहून तिथे समोरून तर हल्ला करणार नाही. तो त्याच्यामध्ये अशा प्रकारे हल्ला करणार की तो कुणाला कळणार नाही. आणि मग तो हल्ला कोणाच्याकडे येतो, तर तो हल्ला जो आहे तो राहूकडे येतो. कारण राहूकडेच अशी काही गोष्ट आहे की तो त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या काही हल्ल्यांची योजना करतो की त्या योजनेच्या माध्यमातून तो स्वतः कधी उजेडात येत नाही. स्वतः उजेडात न येता तो इतरांना परास्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामध्ये राहू हा शत्रू नाश करणारा आणि शत्रूवरती विजय मिळवणारा, कपट कारस्थानं आणि कुरघोड्या करून शत्रूवरती विजय मिळवणारा आणि अन्य मार्गाने शत्रूवरती विजय मिळवणारा असा ग्रह आहे. मग त्यामध्ये तिथे बरेचदा जातकाचं जमीन जुमला किंवा वाहनांच्या बाबतीमध्ये देखील नुकसान होत असतं. त्यानंतर भावंडांचं किंवा कौटुंबिक नुकसान जे आहे तर ते सुद्धा त्याच्यामध्ये होत असतं. बऱ्याचदा असं पाहिलेलं आहे की जर एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये मंगळ राहूची युती असेल तर तिथे जातकाला एकतर भाऊ नसतो. भाऊ म्हणजे भावंड जे आहे, बहीण नव्हे, जो भाऊ आहे तो नसतो. आणि जर भाऊ असेल तर तो त्याच्यामध्ये काही ना काहीतरी व्याधीग्रस्त होतो, किंवा तो प्रगती करत नाही जीवनामध्ये, किंवा या जातकाच्या आधी तो त्याच्यामध्ये देवाघरी निघून जातो. आणि त्या दोघांचं तिथे नातं जे आहे ते संपुष्टात येतं. अशा प्रकारची योजना जी आहे ती त्याच्यामध्ये तयार होते. आणि प्रॉपर्टीचं नुकसान किंवा वाहनाचं नुकसान ह्या गोष्टी तर आहेतच. म्हणजे तिथे राहूच्या अखत्यारीत असलेला एखादा व्यक्ती असेल आणि त्याने जर समजा एखादी जमीन जागा काही घेऊन ठेवली, तर त्याच्यामध्ये त्याला बऱ्याचदा अशा अनुभवाला सामोरं जावं लागतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे त्याने केलेली गुंतवणूक वाया गेलेली आहे. कारण एक व्यक्ती आहे, ती नेहमी मला फोन करते आणि त्याच्यामध्ये ती नेहमी सांगते की मी अमुक एक जागा घेतली, आणि त्यानंतर ती अगदी त्यांनी नोटबंदीच्या आधी घेतली, आणि नोटबंदीच्या नंतर त्यांनी विकण्याच्या उद्देशाने जागा घेतली होती 4-5 वर्षांनी. पण आता त्या जागेला किंमत तेवढी मिळत नाहीये, आणि त्यानंतर तिथे भाग असा झालेला आहे की त्यांना लोनचं बर्डन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पण अशा वेळेला तिथे एक तर त्यांना कोणते उपाय करायचे नाहीत, फक्त त्यांना एवढंच जाणून घ्यायचं असतं की आमची जागा चांगल्या किमतीला कशी विकली जाईल. जे मार्केट रेट असेल त्याच पद्धतीने ती विकली जाईल. म्हणजे जेव्हा मंगळ राहूची युती असते त्यावेळेला मनुष्य अशा प्रकारच्या योजनांमध्ये फसतो देखील. बरोबर आहे. म्हणजे तिथे आपल्याला हा एक राहूचा भाग लक्षात घेतला पाहिजे. जसं मंगळाकडे हे बाह्य कॅरेक्टर्स आहेत, बाह्य गुणधर्म आहेत, त्याच प्रकारे मंगळाकडे आपल्या शरीरावरती परिणाम करणारे सुद्धा गुणधर्म आहेत. बरोबर आहे. मग तिथे शरीरावरती काय परिणाम करतात हे गुणधर्म, तर माणसाला सतत भीती वाटत राहते, मला काही मोठासा आजार होईल का. सूर्य राहू असो, चंद्र राहू असो, मंगळ राहू असो, त्यामध्ये त्याला नेहमी भीती वाटत राहते की मला काही मोठासा आजार होईल का, मग माझं असं होईल का, माझं तसं होईल का, अशा प्रकारची सततची मनातली भीती जी आहे ना, ती मनातली भीती त्याच्याकडे घर करत राहते. आणि राहू ती भीती कधीच त्याच्या डोक्यातून जाऊ देत नाही. अशा व्यक्तींना चंद्र राहूच्या युतीमध्ये किंवा मंगळ राहूच्या युतीमध्ये असणाऱ्या लोकांना काही गूढ तत्वाच्या उपासना करण्याची तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती इच्छा असते. पण चंद्र राहूच्या युतीमध्ये असणाऱ्या लोकांचं मन जे आहे ते तिथपर्यंत त्यांना जाऊ देत नाही. आणि त्यामध्ये तिथे मंगळ राहूच्या युतीमध्ये जे लोक असतात तर त्यांना तितके पेशन्स नसतात की आपण अशा प्रकारे तिथे काही काम करू शकू. कारण राहूला कसं असतं की राहूला लगेच रिझल्ट हवा असतो, आणि लगेच रिझल्ट कुठल्याही बाबतीमध्ये कधीच मिळत नाही. मग तिथे राहू काय करतो, तर एक नाही 10 मार्ग अवलंब करण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा तो 10 मार्ग अवलंब करतो त्यावेळेला एकही धड होत नाही. पण ते सगळेच्या सगळे मार्ग जे आहेत ते सगळेच्या सगळे मार्ग त्याचे चुकून जातात. अशा प्रकारचं तिथे वातावरण तयार होतं. आता जेव्हा बुध राहू असेल तर त्यावेळेला बुध राहूच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की जडत्व योग जो तयार होतो, तो जडत्व योग नेमकं काय सांगतो, तर जडत्व योग असं सांगतो की माणूस एक तर महाबिलंदर होतो, किंवा माणसाच्या निर्णय पद्धती ज्या आहेत, निर्णयात्मक भूमिका ज्या आहेत त्या चुकतात. माणसाचं वक्तृत्व जे आहे ते वक्तृत्व त्यामध्ये तितकं प्रभावी नसतं. आणि कधी कधी जर समजा त्याच्यामध्ये वक्तृत्व प्रभावी असेल, ते कशा प्रकारे असतं, जर त्या माणसाने
राहूची आणि बुधाची जी मैत्री आहे त्याच्या अनुसरून जर त्याने त्याचा गुणधर्म आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तरच. आता राहू आणि बुधाच्या याच्यामध्ये काय नेमकं गुणधर्म आत्मसात करणार, तर बुधाला सवय असते खूप मोठ्या प्रमाणात बडबड करण्याची. 2 मिनिटाचा विषय असेल तो 2 तास सांगत राहील, एवढी बुधामध्ये क्षमता आहे. पण तिथे राहूचं तसं नाहीये. राहूचं काम कसं आहे, जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं, और जो मैं नहीं बोलता हूं वो डेफिनेटली करता हूं. अशा प्रकारचं राहूचं वातावरण आहे. मग राहूला काय हवं असतं, की जी आवश्यक गोष्ट आहे ती बोलूच नये, जे करायची गोष्ट आहे ती बोलूच नये, आणि त्याच्यामध्ये गुप्तता ठेवावी. शनीकडे जसा संयम आहे तसं राहूकडे गुप्तता आहे. आणि जर त्याच्यामध्ये राहूकडे गुप्तता असेल तर बुधाला ती गुप्तता पाळण्यामध्ये खूप मुश्किली येतात. कारण बुधाला गुप्तता पाळता येत नाही. बुध तिथे पट 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 सगळ्या गोष्टी सांगून जातो. आणि त्यामध्ये राहूचा गुणधर्म असा असतो की राहू अशा गोष्टी तिथे उजागर करतो, तो सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला सांगेल की मी कुठलीही गोष्ट कुठेही बोलणार नाही. तुम्ही अगदी राहूच्या माणसाला जर सांगाल की ही गोष्ट कुठे बोलू नको, मी फक्त तुला सांगितलेली आहे, तर असं नाही केवळ बुधच तिथे बोलतो. मी एकट्या राहूची पण तुम्हाला कॅरेक्टर सांगतोय की त्यामध्ये राहू लग्नी असलेल्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये मी असं पाहिलेलं आहे. म्हणजे अशा अनेक लोकांच्या बाबतीमध्ये पाहिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये स्पेशली जर त्या व्यक्तीला तुम्ही सांगितलं की ही गोष्ट कुठं बोलू नकोस, तर त्यामध्ये तो व्यक्ती अशा प्रकारची व्यक्ती शोधणार ती गोष्ट सांगायला, की जेणेकरून आपल्याला ज्यांनी एखादी गोष्ट सांगितलेली आहे की ही गोष्ट तू गुप्त ठेव, त्याला कसं नुकसान होईल. जरी तो आपल्याला त्याचा मित्र मानत असला किंवा त्याच्यामध्ये दोघांमध्ये मैत्रीचं नातं असलं तरी सुद्धा तो अशा पद्धतीची योजना डोक्यात करतो की ह्या जातकाला याचं नुकसान कसं होईल. मग तो काय करतो, तसा मनुष्य शोधून त्याला ते सांगण्याचा प्रयत्न करतो. राहूला आणखीन एक अशी घाणेरडी सवय अशी असते, राहूला म्हणजे अशा व्यक्तींना अशी घाणेरडी सवय असते, चंद्र राहू आणि त्यामध्ये लग्नेश राहू युक्त, आणि त्यामध्ये दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये लग्नी राहू असणं. अशा लोकांना अशी घाणेरडी सवय असते की न घडलेली घटना सुद्धा सांगणे, आणि त्यामध्ये अशा व्यक्तीकडे सांगणे की त्याच्यामुळे तिथे इतरांचे संबंध खराब होतील. पण त्याच्यानंतर तिथे लांब उभं राहून मजा बघत बसायची, ही त्यांची एक सवय असते. आता कोणी याच्यामध्ये काही पर्सनली घेऊ नये, जे आहे ते मी तुम्हाला शिकवतोय. तुम्हाला पत्रिका पाहण्यासाठी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे उपयोगी पडणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या ज्या काही मुद्दे आहेत, ह्या सगळ्या मुद्द्यांचा वापर करून तुम्हाला पत्रिका पाहायची आहे. कारण जातक आपल्याला कधी कधी आल्याच्या नंतर त्याची स्टोरी सांगतो, आपण ती स्टोरी ऐकायची, आणि त्याची स्टोरी ऐकून तो 100% खरं सांगतोय असं कधीच करायचं नसतं. आपण ग्रह पाहायचे असतात की हा सांगतोय आपल्याला काय आणि याचे ग्रह आपल्याला काय सांगतात. जर आपल्याला ग्रह व्यवस्थित कळत असतील तर त्यामध्ये तो जातक आपल्याला खरोखरच काय सांगतोय, खोटं सांगतोय का खरं सांगतोय, हे सुद्धा आपल्याला कळतं. म्हणून त्याच्यामध्ये राहूच्या बाबतीमध्ये तुम्हाला हा जो गुणधर्म आहे, हा गुणधर्म तुम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे. मग ज्या वेळेला तिथे राहूचा व्यक्ती अशा पद्धतीचं वर्तन करतो, अशा प्रकारचं वर्तन करतो, तर त्याच्या मागे त्याचा उद्देश असा स्पेशल काहीच नसतो. कधी कधी त्याचा फायदा असतो, परंतु त्यामध्ये त्याचा एकच उद्देश असतो की अशा गोष्टींची मजा घेणं. अशा गोष्टींच्या बाबतीमध्ये तिथे मजा घेऊन इतरांना कसं संकटात टाकता येईल, इतरांना कसं त्रासात ढकलता येईल, अशा पद्धतीची तिथे वर्तणूक जी आहे तर ती त्याच्यामध्ये राहूची व्यक्ती जी आहे ती करत असते. म्हणजे अगदी त्या एखाद्याला सांगणं की बाबा तू ह्याच वाटेने जा, या वाटेने गेल्याच्या नंतर तुला अगदी शॉर्टकट आहे, आणि त्याच्यानंतर त्याला कळलं की अरे इथे हा शॉर्टकट नाही, इथे आपल्याला आणखीन 4 तास लागणार आहेत जाताना, किंवा त्याच्यामध्ये त्या वाटेमध्ये काहीतरी आणखीन संकट असेल, तर त्यावेळेला त्याची मजा तशी घेणं. मग तिथे म्हणणं की अरे मी गेलो होतो त्यावेळेला असं काहीच नव्हतं. ही अशा पद्धतीची जी वागणूक आहे, ही वागणूक जो आहे तो त्याच्यामध्ये राहू करतो. जेव्हा आपण पत्रिका वाचन घेऊ तेव्हा मी तुम्हाला अशा पद्धतीच्या काही पत्रिका आहेत, तर त्या पत्रिकांचं विवेचन करून दाखवेन. त्यावेळेला तुम्हाला कळेल की नेमकं असा राहू सारखा ग्रह जो आहे हा काय पद्धतीने वागत असतो. मग जेव्हा बुध राहू सारखा ग्रह एकत्र असेल त्यावेळेला सुद्धा तो लोकांना त्यामध्ये चुकीचे निर्णय देणं किंवा मिसगाईड करणं अशा पद्धतीचं गुणधर्म करत असतो. मग ज्या वेळेला तिथे बुध राहूची युती आपण म्हणतो, तर इतका मनुष्य बिलंदर आणि इतका हुशार होऊ शकतो की तो ज्या पद्धतीने विचार करतोय त्या पद्धतीने कुणीच विचार करू शकत नाही. कारण बुध हा बुद्धीचा कारक आहे, बुध हा चालाखीचा कारक आहे, बुध हा हुशारीचा कारक आहे, आणि राहू जो आहे तो त्याच्यामध्ये गुप्ततेचा कारक आहे. कोणती गोष्ट बोलली पाहिजे बुधाने आणि कोणती गोष्ट नाही बोलली पाहिजे, हे जर त्यांनी सगळी सूत्र राहूच्या हातामध्ये दिली बुधाने,
तर बुधावरती नियंत्रण कुणाचं तयार होतं? राहूचं तयार होतं. आणि जेव्हा बुधावरती राहूचं नियंत्रण तयार होतं, त्यावेळेला तिथे बुध आपली भूमिका मोजून मापूनच मांडतो. आणि त्यानंतर तिथे तुम्हाला कळून येतं की आपण त्यामध्ये म्हणजे जो शत्रू पक्ष असेल किंवा जो समोरचा पक्ष असेल तो त्याच्यामध्ये कशा प्रकारे फसत गेलेला आहे. आता बुध राहूचं उत्तम उदाहरण म्हणजे तिथे भगवान श्रीकृष्ण. भगवंताच्या पत्रिकेमध्ये तिथे बुध राहूची युती ही कन्या राशीमध्ये होती. कन्या राशीमध्ये जी बुध होता पंचमामध्ये, वृषभ लग्न वृषभ राशी आणि पंचमामध्ये बुध राहू. म्हणजेच काय की परमेश्वराने आपल्या मित्रासाठी किंवा आपल्या त्यांचा जो भक्त आहे अर्जुन, अर्जुनासाठी त्यांनी किती मोठ्या प्रमाणावरती तिथे सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी काय काय नाही केलं. सूर्याला झाकाळलं आणि परत त्याला उदित केलं. अशा प्रकारची जी भूमिका आहे ती त्याच्यामध्ये करून केली. त्यानंतर कर्णाचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला नाही. केवळ आणि केवळ कर्णाच्या मनामध्ये एक त्यांनी तिथे विचार दिला की हा तुझा भाऊ आहे. म्हणजेच काय की तू ह्याचा तिथे पराजय करू शकत नाहीस, तू त्याला तिथे मारू शकत नाहीस. अशा प्रकारे तिथे एक वातावरण निर्मिती केली. पण युद्ध जसं आहे तसंच व्हायला दिलं. म्हणजे आपल्याकडे जो विचार आहे तो कशा पद्धतीने मांडावा, कधी मांडावा आणि कुठे मांडावा हे तुम्हाला त्याच्यामध्ये बुध राहूच्या युतीमध्ये कळतं. आपल्याकडे बऱ्याचदा असं सांगितलं जातं की बुध राहूची युती आहे म्हणजे तू कन्फ्युज आहे. नक्की कन्फ्युज असतो माणूस. पण त्या माणसाने जर तिथे राहूच्या कॅरेक्टरचा अवलंब केला तर त्याच्यामध्ये बुध जो आहे हा बुध कोणता उच्चांक गाठेल हे सांगू शकत नाही. अशी एक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये दशमात बुध राहूची युती आहे. बुध आणि राहूच भाग्यामध्ये सूर्य आणि तिथे बुध जो आहे हा राहूच्या सोबत दशमामध्ये. मग अशा व्यक्तीने जेव्हा व्यवसायामध्ये पाऊल ठेवलं त्यावेळेला अनेक लोकांनी त्याला फसवलं. कमीत कमी 7-8 वर्ष तो मनुष्य अंधारात चाच पडत होता व्यवसायामध्ये. म्हणजे थोडासा चालायचा व्यवसाय, त्याच्यामध्ये परत कुठेतरी हा ढेपाळायचा, परत थोडंसं पुढे चालायचं, आता वाटलंय कुठे बरं चालतंय की त्याच्यानंतर परत तो हे करायचा. मग अशा ह्याच्यामध्ये तिथे झालं काय की त्या व्यक्तीला व्यवसायाची एक गणित कळत गेली की आपल्याला तिथे कशा प्रकारे फसवलं जातं, आपण नेमकं कोणत्या प्रकारे फसतो. आणि त्याच्यानंतर पण हे सुद्धा कधी शक्य होतं जेव्हा तिथे ज्योतिष किंवा त्याच्यामध्ये एखादा मार्गदर्शक मनुष्य त्याला सांगतो की तू काय केलं पाहिजेस, तुझी फसवणूक कुठे होते याचा पूर्णपणे अभ्यास कर आणि त्यानंतर तू निर्णय घेत जा. मग अशा वेळेला त्या माणसाने तिथे व्यवसायामध्ये अशी प्रगती केली, उत्तम रीतीने प्रगती केली. आणि ज्या लोकांनी त्याला व्यवसायामध्ये फसवलं होतं त्याच लोकांना त्यांनी व्यवसायामधून आउट करून टाकलं, बाद करून टाकलं. अशा पद्धतीची जी काही क्षमता आहे ती त्या बुध राहूमध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये तो काही फायटिंग करायला गेला का त्यांच्याशी? बिलकुल नाही. जे काही युद्ध केलं त्यांनी ते आर्थिक युद्ध केलं, व्यवसायामधलं युद्ध केलं आणि बौद्धिक युद्ध केलं. या बौद्धिक युद्धाचा जो कारक आहे तर तो त्याच्यामध्ये बुध आहे. आणि त्या बुधाला जर वेगळ्या प्रकारची गुप्ततेची जर समजा तिथे धार आली, कारण बुधाकडे गुप्तता पाळण्याची क्षमता नाही. बुध भोंगा लावून सगळीकडे बोंबाबोंब करत राहील. पण राहूकडे अशी योजना आहे की राहू कुठल्याही प्रकारे जीव गेला तरी कुठली एखादी गोष्ट आहे ती सांगणार नाही, ती तो लपवण्याचा प्रयत्न करणार. कारण राहू मुळातच त्या प्रकृतीचा ग्रह आहे. म्हणून तर त्याला आपण म्हणतो की तो धूसर आहे, तो त्याच्यामध्ये तिथे अंधकाराचा कारक ग्रह आहे आणि त्यामध्ये तिथे राहू म्हणजे धुका आहे, राहू म्हणजे पुढची कुठली गोष्ट दिसत नाही, वातावरण ब्लर होऊन जातं, ते याच कारणाने. मग ते कुणासाठी ब्लर होतं? पहिलं जातकासाठी सुद्धा ब्लर होतं वातावरण. आणि जर जातकाने राहूचा योग्य पद्धतीने अवलंब केला तर त्यावेळेला तो इतरांना परास्त करू शकेल आणि स्वतःची प्रगती करून घेऊ शकेल. इतकी क्षमता त्या बुध राहूच्या युतीमध्ये येते. पण अशी बुध राहूची युती जसं इतरांना तिथे फसवत असते तसं ती स्वतः कुठे ना कुठेतरी फसते, हेही तितकंच खरं आहे. आपण परमेश्वर नाही, आपण परमेश्वर नाही, आपण भगवान श्रीकृष्ण नाही. ते परमेश्वराच्या पत्रिकेमध्ये होतं. पण हे एक उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगितलं. पण जर त्याच्यामध्ये तिथे आपण आपल्या सामान्य जीवनाचा विचार केला तर आपण अनेक कर्म करून, अनेक कुकर्म करून, अनेक सुकर्म करून आपल्याला 84 लक्ष योनी पार करून आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. आता ह्या जन्मामध्ये आपण काय केलेलं आहे हे आपल्याला मागच्या जन्मातलं काही आठवतं का? नाही. म्हणून तर परमेश्वर काय म्हणतो
अर्जुनाला की बाबा तुला आठवत नाही तू कोण होतास आणि काय होतास, पण प्रत्येकाचे पूर्वजन्म आणि पूर्वकर्म मला माहिती आहेत, कारण तो श्रीकृष्ण आहे. म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की जर बुध राहूची युती असेल तर बुध राहू जातकाला कशा प्रकारे मिसगाईड करू शकतो, आणि ज्या वेळेला तो जातक त्यामध्ये तिथे राहूचे गुणधर्म आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला तो कोणत्या प्रकारची युद्धकला करू शकतो, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तिथे बुध राहू झाल्याच्या नंतर आपल्याला आपला गुरु आणि राहूकडे आलं पाहिजे. आता गुरु हा त्यामध्ये अशा पद्धतीचा ग्रह आहे की तो जेव्हा राहूच्या सोबत येतो त्यावेळेला आपण त्याला म्हणतो की चांडाळ योग तयार झाला. आलं लक्षात, चांडाळ योग तयार झाला. गुरु हा अतिशय शुद्ध पद्धतीचा ग्रह आहे. शुद्ध पद्धतीचा म्हणजे तो देवाची उपासना करणारा आहे. राहू पण देवाची उपासना करणार आहे, पण राहू ज्या देवांची उपासना करणार आहे, तर त्या देवांच्या आणि देवतांच्या क्षमतेमध्ये, शक्तीमध्ये आणि स्वरूपामध्ये प्रचंड मोठा फरक असतो. गुरु जर सात्विक उपासना करणारा असेल तर राहू हा तामसिक उपासना करणारा आहे. गुरु हा जर त्याच्यामध्ये मंत्रोच्चारण किंवा स्तोत्राचं उच्चारण करणार असेल तर राहू हा त्यामध्ये मंत्रांचं उच्चारण करेल पण सोबत तंत्र सुद्धा करेल. तर त्या तंत्रविद्येचा कारक जो आहे तो राहू आहे. ज्या वेळेला गुरु राहूची अशी युती असते त्यावेळेला जातक जो आहे तो आपल्या प्रगती करता अशा पद्धतीचे काही मार्ग अवलंब करतो, अशा पद्धतीच्या काही मार्गांना तो स्वीकारतो की माझी प्रगती तर झालीच पाहिजे, माझी प्रगती तर झालीच पाहिजे, मग ती कोणत्याही मार्गाने का होऊ, याच्याशी त्याला काही घेणं देणं नसतं, आणि तो तशा प्रकारचं जे काही वातावरण आहे ते स्वीकारतो. जी काही विद्या किंवा ज्या काही आणि अन्य गोष्टी असतील तंत्रमंत्राच्या, त्या तो स्वीकारतो आणि त्याच्या माध्यमातून तो स्वतःला त्याच्यामध्ये बलवान करण्याचा आणि स्वतःची प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. मग हे केव्हा केव्हा होईल? मग ज्या वेळेला तिथे गुरु राहूची युती असेल, त्यानंतर चंद्र राहू युक्त असेल, त्यानंतर लग्नेश राहू युक्त असेल किंवा लग्नी राहू असेल, माणूस आपल्या प्रगती करता अशा पद्धतींचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून आपली प्रगती साधून घेण्याचा प्रयत्न करतो, हे नक्की. आता ज्या वेळेला तिथे अशी गुरु राहूची युती असते तर आपण म्हणतो की चांडाळ योग तयार होतो. तर चांडाळ योग म्हणजे नेमकं काय, की ज्या वेळेला तिथे गुरु हा शुद्ध पद्धतीचा ग्रह आहे आणि राहू जो आहे हा अशा प्रकारच्या आपण ज्याला तंत्रविद्या म्हणतो किंवा ब्लॅक मॅजिक ज्याला आपण म्हणतो किंवा अन्य गूढशास्त्र जी म्हणतो, जी गूढशास्त्र त्यामध्ये सामान्यतः लोकांना आत्मसात होत नाहीत किंवा आत्मसात करायची असतील तर त्याच्यामध्ये तिथे लोकांना खूप मोठ्या अडचणींना तोंड देऊन किंवा खूप मोठ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या पार करून, ज्या त्यांच्या विचारांच्या पलीकडच्या असतात त्याला पार करून पुढे जायला लागतं. त्याच्यामुळे मग तिथे गुरुला हे वातावरण मान्य नसतं, आणि जर ते गुरुला वातावरण मान्य नसेल तरी सुद्धा गुरुला तिथे राहूच्या सोबत राहून ह्या गोष्टी कराव्या लागतात. गुरु तिथे सहाय्य करतो, पण कसं सहाय्य करतो, की गुरु ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारतो आणि जे करायचं आहे राहूला ते राहूच करतो. त्याच्यामध्ये गुरु कोणत्याही गोष्टी त्याच्यामध्ये करत नाही. मग तिथे नंतर ज्या वेळेला गुरुला सुद्धा त्याच्यामध्ये काही आपले फायदे दिसायला लागतात त्यावेळेला तिथे गुरु जो आहे तो राहूला फ्री हँड देतो, कारण त्याच्यामध्ये राहूला थांबवण्याचं काम गुरु सुद्धा करू शकत नाही. राहूकडे इतकी क्षमता आहे, म्हणून राहू इतका क्षमताधिष्ठित ग्रह आहे. आपण राहूला कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये अंडर एस्टिमेट करू शकत नाही. लोकांनी फक्त तो पापग्रह आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला एवढी संकट आलेली आहेत अशाच प्रकारचं आपल्यासमोर एक वातावरण तयार करून ठेवलं, आणि त्याच्यानंतर तिथे बाकीच्या कुठल्याही गोष्टींना तिथे व्यवस्थित महत्व दिलं नाही, दुजोरा दिला नाही, आणि त्याच्यात तिथे लोकांना चुकीचा सल्ला देऊन मिसगाईड करून, म्हणजे तिथे सुद्धा राहूच. मग जिथे राहू आणि गुरुची युती असेल तर अशा लोकांना मार्गदर्शक जो आहे, आणि सूर्याची आणि राहूची युती असेल तर अशा वेळेला सुद्धा त्यांना जो मार्गदर्शक मनुष्य आहे किंवा मार्गदर्शक पद्धती जी आहे ती त्यांना कधी कधी चुकीची भेटते, आणि ज्या वेळेला तिथे चुकीच्या मार्गदर्शक पद्धतीच्या माध्यमातून किंवा चुकीच्या व्यक्तीच्या माध्यमातून जेव्हा आपण प्रगती करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला तिथे गुरु राहू आणि सूर्य राहू या सगळ्या. हॅलो. येतोय सर आवाज तुमचा? हा. मग ज्या वेळेला तिथे गुरु राहूची आणि सूर्य राहूची युती असते तर त्यावेळेला जातकाला तिथे मार्गदर्शक जो आहे तो सुद्धा तिथे अशाच प्रकारचा भेटत असतो की तो त्याला कधी कधी मिसगाईड करतो.
मी एक अशी केस पाहिलेली आहे की ज्या केसमध्ये तिथे सूर्य, गुरु आणि राहू अशा तीनही ग्रहांची युती, आणि त्या जातकाला तिथे स्वतःच्या प्रगती करता अशा अनेक लोकांना तो भेटत होता की त्याला असं वाटायचं नाही की मला काहीतरी गुप्त धन मिळेल. काय मिळेल? मला गुप्त धन मिळेल. मला काहीतरी अचानक असा धन माझ्याकडे येईल. अशा पद्धतीचं तो त्याच्यामध्ये प्रत्येकाकडे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये विचारणा करायचा. ज्या ज्योतिषाकडे जाईल, ज्या माणसाकडे जाईल, तिथे तो तशीच विचारणा करायचा. काही लोकांनी त्याला रामराम केला, बाबा तू काहीतरी भलते सलते प्रश्न विचारू नको, तू निघून जा. आणि काही लोकांनी त्याला त्याची कमजोरी ओळखली. बघा, लक्षात घ्या, त्याची कमजोरी ओळखली की हा मनुष्य तिथे काहीतरी वेगळ्या गोष्टी मिळवण्याच्या तयारीत आहे. त्याने त्याला लगेच दुजोरा दिला, ठीक आहे, कोई बात नाही, तुला आपण अशा पद्धतीचं हे पाहिजे का, तुला आपण करून देऊ, काही घाबरू नकोस, माझ्याकडे तसं काही आहे, मी तुला तशा पद्धतीचं काही करून पहिले तुला एवढे एवढे पैसे आणायला लागतील, तुला अमुक एक काम करायला लागेल, हे करायला लागेल, ते करायला लागेल. तो म्हणाला ठीक आहे, करतो. आणि त्याच्याकडे होतं नव्हतं तेवढं धन. म्हणजे त्याने स्वतः असं उच्चारण केलं की माझ्याकडचं 90% धन मी ह्या गाढवपणामध्ये घालवलं. म्हणजे त्याने स्वतः कबूल केलं की मी हा गाढवपणा केला. त्याने त्याचा स्वतःकडचं 90% धन जे आहे ते ह्याच गाढवपणामध्ये घालवलं, आणि हाती काहीच लागलं नाही. नंतर त्या लोकांनीही पोबारा केला, त्याला कधीही भेटले नाही. गुरु, राहू आणि सूर्य अशा युतीमध्ये तिथे माणूस कसा पिचला जातो. त्यांनी एवढं कमवलं होतं, पण तरी सुद्धा माणसाची हाव, आता एवढं कमवल्याच्या नंतर हाव का तयार झाली? त्याच्यामध्ये गुरु राहूची युती. राहू त्याला दाखवत होता गुरुला की नाही, तू वेगळ्या प्रकारे काहीतरी कर, तू वेगळ्या मार्गाने काहीतरी मिळव, आणखीन धन मिळेल, आणखीन धन मिळेल. पण त्या जे काही त्याने त्याच्या व्यापारातून किंवा त्याच्या आणखीन काही गोष्टीतून कमवलं होतं, दोन्ही गोष्टी करत होता, नोकरी पण व्यापार पण, ह्या सगळ्यामधून जे काही त्यांनी कमवलं होतं, ह्या फालतू चक्करमध्ये त्यांनी सगळं 90% धन जे आहे ते संपुष्टात आणलं. आणि त्यानंतर तो परिवाराचा पण रोष, त्यालाही टेन्शन, आणि त्याच्यानंतर तिथे जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमधून 90% खाली आल्याच्या नंतर माणसाला काय सहन करावं लागतं आणि त्याची अवस्था कशी होते. म्हणजे एकेकाळी तिथे ब्रँडेड कपडे वापरणारा माणूस मळलेले कपडे घालत होता. मग तिथे जेव्हा रवी राहूची युती असते, गुरु राहूची युती असते, त्यावेळेला त्याचा जो एक राहू गुरुच्या सोबत किंवा सूर्याच्या सोबत असल्याच्या नंतर आपण म्हणतो की सूर्य जो आहे हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा कारक आहे. मग त्याचं व्यक्तिमत्व जे होतं ते राहूने किती झाकळून गेलं, ह्या पद्धतीचा तो तुम्हाला फलादेश देत असतो. मग तो ज्या वेळेला तिथे सल्ल्याकरता जेव्हा मला भेटला, तर त्यावेळेला त्याला ही परिस्थिती का घडली तुझ्या जीवनामध्ये याचं त्याला गणित समजावून सांगितलं. त्याला फक्त एकच वाक्य सांगितलं की तू तुझ्या प्रगती करता आणि तुझ्याकडे येणाऱ्या धनाचा ओघ हा कसा विचित्र प्रकारे किंवा वेगळ्या प्रकारे तुझ्याकडे येईल याच्या करता तू काही योजना केल्यास का? तू काही गोष्टी अशा केल्यास का की ज्याच्यामध्ये तू स्वतःच फसत गेलास आणि ही तुझी अवस्था झाली? तो म्हणतो, हो, तसंच केलं मी. मग त्यांनी सगळी ही स्टोरी सांगितली, आणि त्याच्यामध्ये त्याचं नावही खराब झालं. सगळे लोक व्यवसायातले त्याचे जे होते ते त्याच्यापासून दूर झाले, कारण हा काहीतरी वेगळ्या प्रकारची कामं करतो. वेगळ्या प्रकारचं काम म्हणजे काहीतरी हा तंत्र मंत्र करतो किंवा आणखीन काही, ह्याच्यामधून आपल्याला काही याच्यापासून हानी होईल का, असं म्हणून जे जे लोक असतात ते प्रत्येकाला स्वतःला पहिलं सिक्युअर करणं गरजेचं आहे. त्यांची चूक नाहीये त्याच्यामध्ये, ते लोक ऑटोमॅटिक याच्यापासून दूर झाले. याचं नावही खराब झालं रवी राहूच्या युतीमुळे. आणि गुरु राहूची युती असल्या कारणाने या जातकाला त्याच्यामध्ये जे पहिलं मिळालं होतं ते सगळंच्या सगळं निघून पण गेलं. अतिहव्यास. राहू हा हव्यासाचा कारक. राहूला आणखीन हवं, आणखीन हवं, मग आणखीन हवं, आणखीन हवं, ह्या चक्करमध्ये राहू जे आहे ते असेल ते पण तो काढून टाकतो. अति हव्यासाच्या पायी जेव्हा मनुष्य एखादा पदार्थ चांगला लागला म्हणून अति खातो, त्यावेळेला नंतर उलट्या होणं आहे. मग जे खाल्लेलं आहे ते सुद्धा बाहेर निघून जात. अशा पद्धतीची गुरु आणि राहूची ही युती आहे. म्हणजे त्याला तिथे काय म्हटलेलं आहे की चांडाळ योग. म्हणजे तिथे त्याचा अर्थच असा आहे की ज्या वेळेला ते तुम्ही एखादी गोष्ट करता त्यावेळेला ती योग्य पद्धतीनं करत नाही. आता त्यानंतर तिथे येतो जामेत्र योग. जामेत्र योग म्हणजे काय, की शुक्र आणि राहूची. बघा, राहू, शुक्र हा सुखाचा कारक, शुक्र हा विलासी वृत्तीचा कारक आहे.
शुक्र हा अशा काही गोष्टींचा कारक आहे की त्याला सुख उपभोगायचे असतात, शुक्राला मेहनत करायची नसते. आणि राहू हा अशा पद्धतीचा कारक आहे की तो शुक्राला वेगळ्या पद्धतीने उपभोग घेण्याची कला शिकवतो. आणि जेव्हा तो शुक्राला वेगळ्या पद्धतीनं उपभोग घेण्याची कला शिकवत असतो, त्यावेळेला तो शुक्राचं एका बाजूला नुकसानही करत असतो. मग जेव्हा आपण शुक्र म्हणतो की तो स्त्रीचा कारक आहे, शुक्र हा आपल्या जीवनामध्ये ज्या स्त्रिया येणार आहेत त्यांचा कारक आहे. शुक्र हा सुखाचा कारक आहे, शुक्र हा विलासितेचा कारक आहे. मग अशा वेळेला जर तिथे शुक्र राहूची युती असेल तर जातक स्त्री जातकाच्या माध्यमातून फसवणुकीसाठी पात्र ठरतो. तो स्त्री जातकाची फसवणूक करतो देखील आणि तो स्त्री जातकाकडून फसतो देखील. जसं बुध राहूच्या युतीमध्ये हा फसतो देखील आणि हा फसवतो देखील. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, रश्मात बुध राहू पहिला फसला, 7-8 वर्ष बिचारा एवढा पिचला की बस रे बस. पण त्याच्यानंतर जेव्हा त्याने राहूचा अवलंब केला, त्या वेळेला त्याला लक्षात आलं की आपण कुठे कुठे आणि कसे कसे फसलोय आणि कुणी कुणी फसवलं. नंतर त्याने राहूचे कॅरेक्टर्स अवलंबले आणि सगळ्यांना आपल्या रस्त्यातून बाजूला करून टाकलं. राहू सुद्धा रिव्हेंज घेणार आहे, जसं मंगळ रिव्हेंज घेणार आहे, तसं शनी रिव्हेंज घेणार आहे, तसं राहू सुद्धा रिव्हेंज घेणार आहे. राहूचा रिव्हेंज घेण्याची पद्धती भिन्न असते. मंगळ 2 ठोसे मारून रिव्हेंज घेतो, शनी संयमाने रिव्हेंज घेतो, राहू मैत्री करून रिव्हेंज घेतो. राहू हा गुप्ततेचा कारक आहे. राहू गुप्तपणे एखाद्या गोष्टीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो, राहू गुप्तपणे एखाद्या गोष्टीमध्ये माहिती काढण्याचा प्रयत्न करतो. जसं राहू इतरांची माहिती काढतो, तसं राहूची माहिती देखील इतर लोक काढत असतात. हे सुद्धा तितकंच खरं आहे. म्हणून आपल्याला तिथे हे पाहिलं पाहिजे की राहूचे कॅरेक्टर्स नेमके कशा प्रकारे आपल्याला तिथे मिळत असतात. मग ज्या वेळेला तिथे राहू आणि शुक्राची युती येते, मग ती राहू आणि शुक्राची युती आपण जातकाला काय सांगतो की तू चुकीच्या पद्धतीने वर्तन करत असेल, की तू त्याच्यामध्ये कधी कधी काही लोक असाही शब्द वापरतात, तू व्याभिचारी असशील. पण शुक्र राहूच्या युतीमध्ये तसं नसतं. शुक्र राहूला काय हवं असतं की मला जर अमुक एक गोष्ट मिळणार आहे तर ती गोष्ट मी चुकीच्या माध्यमातून का होईना पण मी मिळवेन. कारण मला त्याच्यामध्ये विलासी वृत्ती किंवा जो भोग विलास आहे तो मला मिळवायचा आहे. तो चुकीच्या पद्धतीने का होईना पण तो मी मिळवेन. हे जेव्हा राहू करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला तिथे शुक्राला राहूच्या पद्धतीने वागावं लागतं. आणि शुक्र मुळातच इतका बलवान ग्रह नाहीये की तो राहूच्या पद्धतीने वागून सगळ्या गोष्टी सहन करेल. कारण राहूची पद्धत कशी आहे, संकट आल्याच्या नंतर तो हात वर करतो. ही राहूची पद्धत आहे, संकट आल्याच्या नंतर तो हात वर करतो. मग ते शुक्रालाच एकट्याला संकट भोगावं लागतं. हे संकट जेव्हा शुक्र भोगतो त्यावेळेला मग तिथे सकाळी एक पत्रिका पाहिली आणि काही दिवसांपूर्वी एक पत्रिका पाहिली, तर त्या पत्रिकेमध्ये असं होतं की मुलीच्या पत्रिकेमध्ये तिथे चतुर्थात शुक्र आणि राहूची युती होती. बरोबर आहे. आणि पंचमामध्ये मंगळ. मैत्रीमध्ये मुलगी इतक्या वेळेला फसली की तिने स्वतः कधी विचार केला नसेल. म्हणजे जी व्यक्ती पत्रिका त्या मुलीची घेऊन आली होती ती स्वतःच म्हणाली की ही मुलगी बऱ्याचदा फसली मैत्रीमध्ये. पण तरी सुद्धा तिचे डोळे उघडले नाहीत. कारण शुक्र हा भोगाचा कारक आहे, विलासितेचा कारक. पंचमात मंगळ आहे. मंगळ मैत्री करून देईल, भिन्नलिंगी व्यक्तीशी करून देईल, परंतु ती व्यक्तीची केलेली मैत्री जी आहे ती तो त्याच्यामध्ये योग्य प्रकारे चालू देणार नाही. तिथे कुठे ना कुठेतरी तो अडसर तयार करणार. अशा प्रकारचं वातावरण जे आहे ते आपल्याला तिथे लक्षात घेतलं पाहिजे. मग आता जेव्हा पंचमातला हा मंगळ आहे, त्या पंचमातल्या मंगळाने अनेक प्रेम प्रकरण त्या व्यक्तीच्या जीवनात आणली आणि ती प्रेम प्रकरण नंतर संपुष्टात पण आणली. पण तरी सुद्धा ही मुलगी काही त्याच्यामध्ये सुधारण्याचं नाव नाही. तिला कळतच नाहीये नेमकं की आपल्याला काय करायचं आहे. आलं लक्षात? एक मिनिट जरा. आलं लक्षात? मग ही जी काही चामेत्र योगाची गोष्ट आहे की बाबा त्याच्यामध्ये शुक्र राहूची युती आपल्याला काय काय प्रोव्हाइड करते. मग आपण शुक्र राहूच्या युतीमध्ये कधी कधी जातक जो आहे तो सुखापासून वंचित सुद्धा राहतो.
कारण त्याची कधी कधी सुख घेण्याची पद्धती फार भिन्न असते. मग शुक्र राहूच्या युतीमध्ये दरवेळेला मनुष्य व्याभिचारी होईल का, तर तसं नाही. त्याची सुख उपभोगण्याची पद्धती भिन्न असू शकते. त्याच्यानंतर त्याच्याकडे ज्या काही गोष्टी असतील ज्ञानार्जन करण्यासारख्या सुद्धा आणि आसक्तीच्या पायी मिळवण्याच्या सुद्धा, त्याचे सुद्धा मार्ग तो खूप वेगळ्या पद्धतीने तयार करतो. जसं एक पत्रिका जी आहे, जसं मी म्हटलं की काही दिवसांपूर्वी पत्रिका पाहिली, त्या पत्रिकेमध्ये शुक्र राहूची युती लग्न स्थानामध्ये, जेव्हा शुक्र राहूची युती लग्न स्थानामध्ये आहे, मकर राशीत आहे, त्यावेळेला त्या व्यक्तीने तिथे आपलं स्थान निश्चित करण्यासाठी, आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आणि त्यामध्ये तिथे मीच सगळ्यांच्या पेक्षा कसं वरचढ होईन याच्याकरता ज्या ज्या त्या त्या व्यक्तीच्या सोबतच्या ज्या, आपण काय म्हणतो त्याला, कलिग्स, ऑफिसमध्ये ज्या कलिग्स होत्या, त्या प्रत्येक कलिग्सच्या बाबतीमध्ये चुकीची वातावरण निर्मिती केली आणि त्या चुकीच्या वातावरण निर्मितीच्या माध्यमातून त्या व्यक्तीने स्वतःचं कार्य साध्य करून घेतलं. मग इथे कोणी सहाय्य केलं? शुक्र आणि राहू. पण त्याच व्यक्तीला बघा, मकर राशीमध्ये म्हणून तिने त्या अम्बिशियस म्हणून तिने ते असं केलं. पण त्याच व्यक्तीला घरामध्ये तिच्या दोन बहिणींकडून इतका त्रास आहे की कधी कधी तिला घरात जावं, म्हणजे घरात राहावंसं वाटत नाही, घरात जावंसं वाटत नाही. म्हणजे राहुनी दोन्हीकडे इफेक्ट दिला. एका बाजूला ह्या व्यक्तीने तिथे बाहेर त्या स्त्रियांना नेस्तनाबूत करून टाकलं, आपल्या सोबतच्या ज्या कलिग्स होत्या. पण घरामध्ये, घरामध्ये काहीच चालत नाहीये. आता इथे ती ऑफिसमध्ये म्हणा किंवा तिच्या जिथे तिचं कर्मस्थान आहे तिथे का ती श्रेष्ठ ठरली? कारण मकर राशी, मकर राशीमधला लग्नात असलेला शुक्र राहू. पण घरामध्ये गेल्याच्या नंतर तिथे वातावरण वेगळं आहे. म्हणजे त्या स्त्रियांनी हिला परास्त केलं. बहिणींचं सुख मिळालं का? त्या शुक्र राहूने बहिणींचं सुख हिरावून घेतलं. हिने स्वतः मैत्रिणींचं सुख हिरावून टाकलं, बहिणींनी हिचं सुख हिरावून टाकलं. आणि तीन बहिणीच. मग अशी तिथे स्थिती तयार होते. मग आता ह्या तीन बहिणींमधलं वातावरण भविष्यामध्ये योग्य राहील का? नाही राहणार. जसं मंगळ राहूच्या युतीमध्ये होतं, भावंडांमधलं वातावरण योग्य राहत नाही, तसं या तीन बहिणींमध्ये सुद्धा समन्वय राहणार नाही. मग आता त्या दोघी ज्या आहेत त्या एकत्रितपणे हिला त्रास देत आहेत. त्यांचा शुक्र योग्य असेल, एकमेकांसाठी पूरक असेल, पण हिचा शुक्र जो आहे तो तिथे राहूयुक्त आहे. म्हणजे कुठे कोण कसं कसं काम करतं याचा आपल्याला तिथे उलगडा मिळाला पाहिजे. ओके, बर. आता याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत तर विचारा, म्हणजे आपण पुढे जाऊ लवकर. हॅलो सर. हा बोला. आता तुम्ही हे राहूचे जे काही गुणधर्म सांगितले की कुठल्या ग्रहावर काय आहे, तर कधी कधी तो बलवान पण माणसाला करतो, म्हणजे नंतर बलवान वगैरे करतो, पुढे जातो, यशस्वी करतो. तर मग हा, कुठल्याही भावामध्ये पत्रिकेच्या एकटा राहू चांगला फळ देऊ शकतो का, अशा कुठल्या तरी युतीमध्ये कोणाला जास्त बलवान समजावा? असं आहे साहेब की युतीमध्ये असल्याच्या नंतर तो कुणाच्या सोबत आहे युतीमध्ये हे पहिलं महत्वाचं. आता गुरु राहूची युती असेल तर मनुष्य प्रगती करत नाही असं आहे का? करतो ना प्रगती, पण तो प्रगतीचा वेगळा मार्ग अवलंबतो. बरोबर की नाही? कधी कधी त्याच्या पद्धतीमध्ये माणूस फसतो सुद्धा. जसं मी तुम्हाला हो. मगाशी सांगितलं, गुरु, राहू आणि सूर्य, ह्या तिघांची युती, या तिघांच्या युतीमध्ये मनुष्य कसा फसला? प्रगती जी केली होती तर तो मनुष्य म्हणतो की 90% खाली आलो मी. 90% खाली येणं म्हणजे काय? म्हणजे बरोबर. भरपूर खाली आला ना तो. पण तेच जर समजा त्यानेच राहूचा पहिल्यांदा अवलंब केला तर तो या सगळ्या गोष्टीमध्ये तो पडलाच नाही. राहूचा अवलंब म्हणजे काय ते थोडक्यात सांग. या सगळ्या गोष्टींमध्ये पडला नाही. त्याने व्यवस्थित सगळ्या गोष्टींची माहिती करून घेतली. राहूचं पहिलं काम काय? जर तो गुप्तता पाळतोय किंवा त्याच्यामध्ये राहूला इतर गोष्टींचं ज्ञान हवं आहे, तर असं सगळीकडे ढोल पिटत राहणं योग्य नाही. त्याने व्यवस्थित विचारपूर्वक काम करायला पाहिजे. विचारपूर्वक काम करायला पाहिजे की बाबा मला काय करायचं आहे, मला धन कमवायचं आहे, तर मी कशा प्रकारे धन कमवू? गुरु राहूची युती आहे म्हणजे त्यांनी प्रगती केली नाही अशातला भाग आहे. केली प्रगती, पण ती प्रगती
केल्याच्या नंतर त्याला आणखी हव्यास जडला. गुरु राहूनी त्याला दिलं, तो जे काही काम करत होता त्याच्यामध्ये सुद्धा तो काही योग्य प्रकारे करत असेल का? असं नाहीये. त्याच्या धंद्यामध्ये पण त्याला बरेच शत्रू असतील, बरंच त्याचं नाव खराब झालंही असेल, 100% झालं असेल, त्यांनी सांगितलं नाही तरी सुद्धा. कारण रवी राहूची युती आहे ही माणसाचा नावलौकिक खराब करते. आता गुरु राहूच्या युतीमुळे त्याची जी मानसिकता आहे ती बदलली. मग ती मानसिकता बदलल्याच्या नंतर तो त्या वाटेला जायला लागला की बाबा आपल्याला काहीतरी वेगळ्या मार्गाने आणखीन धन कमवायचं. आणि त्याच्यामध्ये त्याला मिसगाईड करणारे लोक भेटले. कारण सूर्य मार्गदर्शकाचा कारक, गुरु मार्गदर्शनाचा कारक, हे दोन्ही ग्रह जर मार्गदर्शनाचे कारक असले आणि त्यांना राहूने ग्रासलेलं आहे, तर मनुष्याला मार्ग मिळणं कठीण होऊन जातं. त्या पद्धतीने मग आता तिथे जर समजा गुरु राहूच्या युतीमध्ये राहूच्या गोष्टींचा अवलंब करणं म्हणजे चुकीच्याच गोष्टींचा अवलंब करणं आहे असं आहे का? नाही. तर जेव्हा आपण राहूच्या बाबतीमध्ये विचार करतो आणि राहूच्या पद्धतीचा अवलंब करतो, तर राहूकडे अशा अनेक गोष्टी आहेत. जसं ग्रहाला एक बाजू नसते ना, दोन बाजू नसतात, त्याला अनेक पैलू असतात. त्याच्या पैलूमधला एक भाग असा आहे की राहूला प्रिय असणाऱ्या देवतांची उपासना करा. जर ती आपल्याला करता येत नसेल तर त्या पद्धतीची आपली क्षमता वाढवणे, किंवा स्वयं राहूची उपासना करणे, किंवा राहूच्या अखत्यारीतल्या नियमांचं पालन करणे. राहूच्या अखत्यारीतल्या नियमांचं पालन म्हणजे काय? राहूला पहिलं काय आवडतं तर गुप्तता आवडते. राहू म्हणतो की गुप्तता ठेवा आणि कधीही त्याच्यामध्ये अशा कुठल्याही गोष्टींवरती विश्वास ठेवू नका की ज्या तुम्हाला त्याच्यामध्ये काही गोष्टी दिसत नाहीयेत, ब्लर आहे वातावरण. म्हणजे समोर धुकं आहे प्रचंड, तर तुम्ही हे समजू नका की समोर क्लिअर रस्ताच असेल. एखादा दगड असेल किंवा एखादा खड्डा असेल, काही असू शकतो, गाडीला पुढे जाऊन अपघात होऊ शकतो. तर ह्याची सावधानता बाळगतच पुढे जा, हे राहूचं म्हणणं असतं. मग आता जर याला धन कमवायचं आहे तर त्याची सावधानता बाळगतच यांनी काम केलं पाहिजे. मग तेव्हा राहू तुम्हाला सहाय्य काय करतो की त्या गुरुला तो त्याच्याकडे असलेलं ज्ञान प्रदान करतो. त्याच्याकडे असलेलं ज्ञान जे गुरुकडे ज्ञान नाही, ते ज्ञान राहू गुरुला प्रदान करतो आणि सांगतो आता तू ते प्रेझेंट कर लोकांसमोर की तुझ्याकडे काय आहे, ते तुला काय दिसतंय, तुझ्याकडे काय क्षमता आहे, तुझं ज्ञान काय पद्धतीचं आहे, हे लोकांना सांग. इतर जे एकटा गुरुवाले आहेत ना, म्हणजे ज्यांच्या पत्रिकेत एकटाच गुरु असेल, ते लोक तिथे एकदम आश्चर्यचकित होतील. अशा पद्धतीचं ज्ञान जे आहे, हा त्या राहू त्या गुरुला देतो. आणि केव्हा देतो? ज्या वेळेला तो त्या राहूच्या वाटेवरून चालतो. दोन मार्ग असतात. एक मार्ग हा राहूचे नियम पालन करणे भौतिक जीवनातले, आणि दुसरा मार्ग आहे राहूचे नियम आध्यात्मिक जीवनातले पालन करणे. मग तिथे आणि राहू सहाय्य करतो. बरं, बोला हॅलो कुलकर्णी. सर, आता हा आता हे तुम्ही सांगितलं. समजा अशी राहूची कुठल्या तरी ग्रहावर महत्वाची युती आहे, मंगळ, गुरु किंवा असं. पण लग्नेश जो बलवान असेल, तो तर याच्यातनं तो काही प्रमाणात वाचू शकतो का, किंवा परत पाडल्यानंतर उभारी घेऊ शकतो का? बिलकुल घेऊ शकतो. जर लग्नेश बलवान असेल किंवा दशमस्थान बलवान असेल तर अशा वेळेला तो त्याच्यामध्ये बिलकुल उभारी घेऊ शकतो, कारण लग्नेश त्याला बळ देतो. पण आधी जे नुकसान करून ठेवलेलं आहे त्या गुरु राहूच्या युतीमुळे, तिथे मात्र तो लग्नेश जो आहे तो त्याला नंतर बळ देतो की आता तू मिसगाईड झालास, तू त्याच्यामध्ये फसत गेलास, आता तू बाहेर ये त्याच्यामधून, परत आपण कामाला नव्याने सुरुवात करू, असं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मला काय सांगायचं की त्याच्यानंतर ज्या वेळेला तिथे राहू सारखा ग्रह दुसरी बाजू आपली दाखवतो जातकाला, की आधी तू फसलास अमुक एका ठिकाणी, ठीक आहे, आता तू योग्य मार्गाला जा, योग्य पद्धतीने काम कर. कारण राहूकडे उपासनेचं ज्ञान आणि उपासनेची क्षमता इतकी प्रचंड आहे, इतकी प्रचंड आहे की तो गुरुच्या सोबत असल्याच्या नंतर गुरु तिथे नियमामध्ये बसून जप जाप्य करेल, मंत्र उच्चारण करेल, देवळात जाईल, इथे जाईल, तिथे जाईल. राहूला या सगळ्याची आवश्यकता नाही. राहू म्हणेल मी खुर्चीत बसल्या बसल्या करीन, जमिनीवर बसून करीन, कधी उलटा लटकून करीन. राहूला ज्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने राहू हे काम करेल.
आणि गुरु मंदिरात जाऊन जे मिळवणार नाही त्याच्या पलीकडची जी काही यशाची पायरी आहे ती राहू गाठेल. असं आहे. म्हणजे लग्नेश बलवान असणं हे योग्य आहेच, पण जेव्हा राहू आणि गुरुची युती असेल त्यावेळेला हे गरजेचं, म्हणजे अशी पद्धती होत असते. तुम्ही असं पाहिलं असेल किंवा काय, म्हणजे पहिला कसा मनुष्य भरकटत जातो आणि नंतर कसा तो त्याच्यामध्ये राहूचे नियम पाळायला लागल्याच्या नंतर कसा तो एक वेगळ्या मार्गाने जातो, तसा लाईन वरती येतो. हा, पाहिला तर आहे. पाहिला तर आहे. हा, म्हणजे कसं असतं साहेब, की लक्षात घ्या की पत्रिका जी आहे ही पत्रिका वाचन करताना आपल्याला माणसाच्या जीवनामधल्या ना पायऱ्या ओळखता आल्या पाहिजेत. आता समजा एखाद्याच्या दशमात मंगळ आहे, बरोबर आहे, किंवा एखाद्याच्या दशमात रवी बुध आहे. तो काय शाळेत असतानाच तिथे कामधंदा सुरू करेल का? पहिलीच जातोय शिकायला, तिथेच तो काही सुरू करेल का? नाही. ती एक पायरी आहे त्याच्या जीवनाची. आधी तो शिक्षण घेईल, त्या शिक्षणामध्ये त्याचा रवी बुध वेगळ्या पद्धतीने कार्यरत होईल, त्याचा मंगळ वेगळ्या पद्धतीने कार्यरत होईल. त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये कॉलेज जीवनामध्ये जाईल, जे काही त्याचा हायर एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये त्याचा हे ग्रह वेगळ्या पद्धतीने कार्यरत होतील. कदाचित तिथे त्याला ते यश देणार नाहीत, पण जेव्हा तो मुख्य प्रवाहामध्ये येईल, कामाच्या मुख्य प्रवाहामध्ये येईल, व्यवसायाच्या मुख्य प्रवाहामध्ये येईल, करिअरच्या मुख्य प्रवाहात आल्याच्या नंतर ह्या गोष्टी त्याला तिथे कशा पद्धतीने उचलून धरतील हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता सकाळची जी पत्रिका पाहिली तर त्यांच्याकडे दुसरी पत्रिका जी होती ती लहान मुलाची पत्रिका होती. आता त्या मुलाला तिथे शिक्षकांनी सांगितलेलं आहे की तुला काउन्सिलिंगची गरज आहे. आता मूल किती मोठं आहे माहितीये का? चौथीतलं मूल आहे, म्हणजे काय फार मोठं आहे का? चौथ्या इयत्तेतलं मूल, आणि त्याला सांगितलं की तुला काउन्सिलिंगची गरज आहे. आता त्या मुलाच्या लग्नी मंगळ, लग्नी चंद्र. आणि काउन्सिलिंग कशा करता? तर हा वर्गात मुलांना मारतो, वर्गात मुलांना शिव्या देतो, कुठल्याही शिक्षकांचं काही ऐकत नाही, सॉरी नावाची चीज ह्याला माहितीच नाही, म्हणत नाही, एका जागी कधी बसत नाही. अब ते त्याचे गुणधर्म आहेत, ते त्याचे गुणधर्म आहेत. मग आता त्या गुणधर्मांवरती काउन्सिलिंग कसली करणार? आणि शाळेने जबरदस्ती केली म्हणून त्याला काउन्सिलर्सकडे पाठवायला लागले. तिथे त्याला एवढं परेशान करून टाकलं मुलाला, की त्याला सगळं विचारत होते की तुझ्या घरात आई वडील काय करतात, मग ते असं बोलतात का, ते भांडतात का, अमुक दोन चार आणखीन मंडळी आहेत घरातली ती सुद्धा असंच बोलतात का, हे करतात का, ते करतात का, मग तू ह्याचं चित्र काढून दाखव, मग तू चित्राच्या रूपातून काय त्यांना पाहायचं होतं देव जाण. हे सगळ्या गोष्टी केल्या, निरर्थक सगळ्या गोष्टी केल्या, आणि शेवटी त्याचा परिणाम असा झाला साहेब, की त्या चंद्रमंगळाने, विषयांतर नाही करत आहे मी, राहूकडे येतोय पुन्हा, उदाहरणादाखल सांगतोय की त्या चंद्रमंगळाने तिथे पुन्हा त्याच पद्धतीचं वर्तन करायला सुरुवात केलं. आता त्या मुलाने, चौथीतल्या मुलाने काय धमकी दिली माहितीये का? मी घरातनं निघून जाईन म्हणाला. बापाच्या अंगावरच धावून गेला. लग्नी मंगळ आहे, लग्नी चंद्र आहे, बापाच्या अंगावरच धावून गेला. त्यातल्या त्यात तो आईला जरा तिथे बिचकतो, कारण चंद्रमंगळाची युती आहे म्हणून थोडा आईचा धाक आहे. बापाच्या अंगावरच धावून गेला आणि म्हणाला मी घरातून निघून जाईल. हे लोक घाबरले आणि लोकांनी सांगितलं की आम्हाला नको आहे ती काउन्सिलिंग, आम्ही शाळा बदली करू, कारण त्याचे ते गुणधर्म कुठेही जाणार नाही. आलं लक्षात? आता ही जी काही पद्धती आहे ही का झाली त्याच्यामध्ये, हे असं का झालं त्याच्या जीवनात, हे मिसगाईड करणं किंवा काय, पण त्याच्या पंचम स्थानाकडे आपल्याला जायला पाहिजे. पण त्याचं पंचम स्थान किंवा त्याची धनुराशी, जेव्हा ही स्टोरी ते लोक सांगत होते मला, आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी पत्रिका दाखवली तर त्यावेळेला माझ्या डोक्यात हे विचारलं की ह्याला कोणीतरी म्हणजे योग्य मार्गदर्शक नाहीये. लक्षात घ्या, ह्याला कुणी योग्य मार्गदर्शक नाहीये. मग अशा वेळेला त्या मुलाला तिथे असं अयोग्य मार्गदर्शन करण्याची तिथे हे का मिळाली? कारण त्याच्या पंचमामध्ये राहू, पंचम स्थान शिक्षणाचं, त्या शिक्षणाच्या शालेय शिक्षणाच्या बाबतीमध्येच
ह्या सगळ्या गोष्टी घडणार. म्हटलं जोपर्यंत त्याचं शालेय शिक्षण होतंय व्यवस्थित होऊ द्या, काही त्याला त्रास देऊ नका, त्याच्याकडे आणखीन इतक्या क्वालिटीज आहेत चांगल्या की त्याची एनर्जी जी आहे ती वेगळ्या पद्धतीने त्याला खर्च करू द्या. त्याची एनर्जी त्याला वेगळ्या पद्धतीने खर्च करू द्या. जसं मुंबईमध्ये एक इन्स्टिट्यूट आहे की तिथे मुलांना नेव्हीचं एज्युकेशन दिलं जातं हॉलिडेजच्या दिवशी आणि पब्लिक हॉलिडेजच्या दिवशी. म्हणजे थोडक्यात लष्करी प्रशिक्षण दिलं जातं. म्हटलं त्याला तिथं पाठवा. कारण आधी मी एका मुलाला असा सल्ला दिला, त्याला म्हटलं तिथे पाठवा. बघा हा तिथे व्यवस्थित त्याची एनर्जी खर्च होईल, त्याच्या बुद्धिमत्तेला वाव मिळेल, त्याच्याकडच्या गुणधर्मांना वाव मिळेल. तुम्ही हे बघूच नका की ह्याला गणितात 2 मार्क मिळाले का, त्याला सायन्समध्ये 4 मार्कच मिळाले का, हे बघूच नका. तो जाणार त्याच्यामध्ये हळूहळू का होईना पण पुढे जाणार. पण हा मुलगा मोठेपणी तिथे तुमचं नाव उजागर करणार हे नक्की आहे. कारण त्याच्यामध्ये क्षमता तशी आहे, धाडस तेवढं आहे. आणि त्या काउन्सिलरने त्याचं डोकं आणखीन खराब करून टाकलं. भलते सलते प्रश्न विचारून तू चित्र काढून दाखव. चित्रकला त्याचा पिंडच नाही, यामुळे त्याला सांगितलं चित्र काढून दाखव. तो 4 रेघाच मारत राहिला का दिवस तिथे. कोणालाही सांगितलं तर उद्याला उठून मला सांगितलं कोणी, जरा एक काम करा तुम्ही, ही 2 पानं मला लिहून द्या. मला 2 ओळी लिहिताना मुश्किल आहे. हा प्रकार असतो. बरं कुलकर्णी साहेब, कम बॅक टू युअर पॉइंट. बोला. हो सर, समजलं, चांगल्या रीतीने समजलं. म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणता त्या बऱ्याचशा गोष्टींचा त्याच्यात विचार करावा लागणार आहे. असं एवढं सोपं पटकन नाहीये ते. अगदी खरं आहे. आणि त्यामध्ये तिथे तुम्ही काय प्रश्न विचारला होता आणखी? एक तर राहू एकटा असेल तर चांगला का कुठल्या ग्रहावर, म्हणजे बलवान कुठल्या स्थितीत होता, हा एक प्रश्न राहू विचारला होता. दोन्ही स्थितीमध्ये बलवान होऊ शकतो. आणि लग्नेश जर बलवान असेल तर ह्या परिस्थितीतून माणसाला बाहेर पडता येईल का, हा दुसरा नक्की. प्रश्न होता. आता बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर की ह्या परिस्थितीमध्ये इथे राहून त्याला पंचमामध्ये मिसगाईड केलं. बरोबर आहे. पण त्याच्या लग्नीचे 2 असणारे जे ग्रह आहेत, लग्नीचे जे 2 असणारे ग्रह आहेत ते बलवान आहेत. त्याच्यामुळे त्या बलवान ग्रहांनी त्याला एक वेगळी एक मार्गिका दाखवली की बाबा तू या मार्गाने जा. त्याच्या पालकांनी त्याचा अवलंब केला पाहिजे, कारण मूल डिपेंडंट आहे अजून. तो नाही स्वतः जाणार ना, त्याच्या पालकांनी त्याचा अवलंब केला पाहिजे. मग आता ज्या वेळेला राहू एकटा आहे, आता हा पंचमातला राहू हा जरी एकटा आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्याचाही फायदा करून घेता येऊ शकतो आणि होतो त्याचा फायदा. जातकाचं जे शालेय एज्युकेशन आहे, शालेय शिक्षण आहे, त्या शालेय शिक्षणाच्या माध्यमामध्ये राहूला तुम्ही सांगाल की तू एक काम कर, इथे बस आणि 2 तास अभ्यास कर. राहू नाही करणार. राहूला काहीतरी सस्पेन्स लागतो. राहूला इतिहासातला सस्पेन्स दाखवा, राहूला गणितातला सस्पेन्स दाखवा, राहूला भूगोलामधला सस्पेन्स दाखवा. तुम्ही प्रत्येक विषयातली काहीतरी एखादी गूढ गोष्ट त्याला दाखवा, तो त्याच्याकडे आकर्षित होतो आणि होणार. मग राहू का शिक्षण घेणार नाही? तुम्ही सरसकट सगळ्यांना सगळं सारखं शिक्षण देत जाल तर तो नाही घेणार. मग तशा पद्धतीचा एखादा माणूस त्याच्याबरोबर पाहिजे. एखाद्याला वाचनाची आवड नसते, ठीक आहे, नसते, पण ऐकण्याची तर आवड असते. जसं आंधळ्याला दिसत नाही, स्पर्श ज्ञान एवढं जबरदस्त असतं की तो ब्रेल लिपी वाचू शकतो. आपण वाचू शकतो का? नाही वाचू शकत. तो ती लवकर आत्मसात का करतो? कारण त्याला दृष्टीच नाही. आणि ती दृष्टी नसल्यामुळे त्याच्या सगळ्या ज्या काही शक्ती आहेत त्या एकवटतात कुठे, तर त्या संवेदनांकडे एकवटतात. त्याचा मेंदू आणि त्याची स्पर्शाची क्षमता, इथे सगळी शक्ती एकवटली गेली की त्यामध्ये तो मनुष्य त्या गोष्टी करू शकतो. मग राहुलही तसंच एज्युकेशन हवं असतं, गूढ तत्वाचं. राहूचा व्यक्ती हा पझल म्हणतो ना आपण, कोडी सोडवणं, पझल, ह्या सगळ्या बाबतीमध्ये त्याला फार इंटरेस्ट असतो. काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी सोडवायचंय, एखाद्या भुयारात जायचं. जाऊ, काही नाही मिळालं तरी पण तिथून जाऊ, पार होऊ, त्याची मजा घेऊ, हे राहूचं काम. तिथे मंगळाची डेअरिंग लागतेच, पण राहूला ह्या गोष्टी आवडतात. असं म्हणून एकटा राहू सुद्धा बलवान आहे आणि इतरांच्या सोबत असलेला राहू सुद्धा बलवान आहे.
फक्त त्या राहूला मार्गदर्शन कसं मिळतं आणि त्या राहूला मार्गावर कसं आणलं जातं याच्याकडे तुम्हाला जास्ती लक्ष दिलं पाहिजे. जसं आता तुमच्यासारख्या ज्योतिषाने त्याला व्यवस्थित मार्ग दाखवला पाहिजे की तू कोणत्या मार्गाने गेलास तर तुझं यश संपादन करू शकशील, कोणत्या मार्गाने तुला जायला पाहिजे, कोणत्या मार्गाने नाही जायला पाहिजे. आता राहू हा कन्फ्युज होणारा पण आहे. समजा एखादं मूल 20व्या वर्षी तुमच्याकडे आलं आणि ते तुम्हाला सांगायला, ते तुम्हाला पत्रिका दाखवायला लागलं आणि तर तुम्ही जर त्याला ह्या गोष्टी सांगितल्यात, तो त्या गोष्टी कधी कधी समजणार नाही. त्याला वाटेल अरे काय बोलतोय माणूस, मला काहीच कळत नाही. हा म्हणतो हा फसवणार, तो फसवणार, सगळेच फसवणार. एक तर तो घाबरून तरी जाईल, नाहीतर त्याच्यामध्ये असं होईल की तो त्याच्यामध्ये तुमचं पूर्णपणे जे काही म्हणणं आहे ते पूर्णपणे म्हणणं तो निग्लेक्ट करून टाकेल. आता ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला सुद्धा तो स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतो. म्हणून राहू हा पहिल्यांदा जातकाला फसवतो किंवा फसतो आणि त्यानंतर त्याच्यातून त्याला बाहेर, मग तो दुसऱ्यांना फसवायला तरबेज होतो. असं आहे. म्हणून राहू एकटा असेल तरी चालेल, राहू इतर ग्रहांच्या सोबत असेल तरी चालेल, फक्त त्याला योग्य पद्धतीची मार्गिका मिळाली पाहिजे. जसं आता मी म्हटलं की शुक्राच्या सोबत असेल तर तिथे शुक्राचं कारकत्व बिघडलंच, गुरुच्या सोबत असेल गुरुचं कारकत्व बिघडलंच, मंगळाचंही कारकत्व बिघडलं. आपण असं म्हणू शकत नाही की अरे यांनी आता मंगळ राहूची युती आहे तर ह्याने आता तिथे जागा घेतली, पहिल्यांदा जागेत फसलेले, आता जागा घेतली तर नाही फसणार, असं नाहीये. जीवनभरात त्याने कधीही या बाबतीत पाऊल उचललं तर फसणार. घेतलेली जागा कधी कधी त्याला तिथे मोबदला योग्य मिळवून देणार नाही. आणि जर योग्य मोबदला मिळवून द्यायचा असेल, जर योग्य मोबदला मिळवून द्यायचा असेल तर त्या वेळेला तिथे त्याला काही काळ थांबावं लागेल. आलं लक्षात? काही काळ थांबावं लागेल. तुम्हाला पत्रिका सांगतो त्यासाठी. वृश्चिक लग्न, भाग्यामध्ये चंद्र राहूची युती आणि लाभामध्ये कन्या राशीमध्ये रवी, शनी आणि गुरु. आता इथे वृश्चिक लग्नाला चतुर्थेश कोण आहे? शनी आहे. बरोबर? हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? हो हो, येतोय. हा. वृश्चिक लग्न, चंद्र राहूची युती आणि मंगळ सुद्धा तिथेच भाग्यामध्ये, कर्क राशीमध्ये. आणि तिथे लाभस्थानामध्ये सूर्य, शनी आणि गुरु. चतुर्थेश कोण आहे इथे? शनी आहे. शनी कोणाच्या सोबत आहे? सूर्याच्या सोबत आहे आणि गुरुच्या सोबत आहे. या व्यक्तीने जागेची खरेदी केली खूप वर्षांपूर्वी, म्हणजे त्या वेळेची जी किंमत होती त्या वेळच्या किंमतीप्रमाणे त्याने जागेची खरेदी केली. गेले 7-8 वर्ष हा मनुष्य जागा विक्रीच्या मागे लागले की जागा विक्री करायची, जागा विक्री करायची आणि त्याच्यातून काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे, अमुक करायचं, तमुक करायचं, सगळं त्याला म्हणजे परेशान झाला होता. जागा विकली जात नाही म्हणजे त्याला काही कळत नव्हतं, मार्ग पुढचा दिसत नव्हता. पण त्याच्यामध्ये तिथे त्याला ज्या वेळेला असा सल्ला दिला जातो, जेव्हा त्याला असा सल्ला दिला की थोडा वाट बघ, थोडीशी वाट बघ, घाबरू नकोस, तू असं करू नकोस की हातघाईने जागा विकशील आणि त्याच्यानंतर मग इतर लोक जेव्हा विक्रीला जातील जागा त्यावेळेला त्यांना जास्ती प्राइस मिळेल, त्यावेळेला तू आणखीन त्रासात येशील, तुला आणखीन त्रास वाटेल. कारण तुझा चतुर्थेश जो आहे तो कन्या राशीत आहे, सूर्याच्या सोबत आहे, गुरुच्या सोबत आहे. तुला तो विलंबाने का होईना पण योग्य फळ मिळवून देणार. पण इथे मंगळ राहू आहे म्हणजे जागा ठेवण्याची इच्छा झाली का, घेतलेली जागा विकण्याचीच इच्छा होत होती अनेक वर्षांपासून. मग जेव्हा तिथे त्याला योग्य मोबदला आता मिळतोय असं त्याला जेव्हा दिसलं त्यावेळेला त्याने ती जागा विकली. आणि जो मोबदला त्याला 3-4 वर्षां 5-6 वर्षांपूर्वी तो त्याला नव्हता मिळणार, त्याच्या 3 पटीने मोबदला मिळाला. आता तो इतका खुश झाला की तो बोलतो बरं झालं त्यावेळेला नाही. असं आहे. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये हा सल्ला गरजेचा आहे की मंगळ राहूची युती आहे, पण तिथे जर तुझा गुरु चांगला आहे, रवी चांगला आहे, तर रवी शनीची युती आहे, पण तिथे चतुर्थेश म्हणून शनी जो आहे तो सूर्याच्या सोबत आहे.
चांगलं होणार. त्यानंतर गुरुच्या सोबत आहे, तुला योग्य मोबदला मिळणार, घाबरू नको. फक्त शनीचं म्हणणं असं असतं की थोडा धीर धर. तू आत्ता म्हणशील तर आता लगेच, उद्या म्हणशील तर उद्या लगेच, असं नाही देणार. विलंबाने देणार, पण देणार. आता जेव्हा इतर लोक जागा विकत होते त्यावेळेला हा नुसता उतावळा होत होता. कारण चंद्रमंगळ, चंद्र राहू आणि मुळात वृश्चिक लग्न, उतावळा होत होता नुसता. आता काय करू मी, झोप नाही लागायची रात रात. पण आता तो इतका खुश झाला की तो बोलतो त्या लोकांना काहीच नाही मिळालं, मला ज्या पद्धतीने मिळालं. म्हणजेच काय, की जसं मंगळ राहूची युती आहे त्याप्रमाणे पुढे गुरुची स्थिती चांगली आहे. शनीची स्थिती, मुळात शनीची स्थिती चांगली आहे चतुर्थेश म्हणून. आलं लक्षात. हा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. हे एवढं कळलं पाहिजे ना सर. कळलं पाहिजे ह्याच्यासाठी बघा कसं आहे की म्हणून तर माणूस आपल्याकडे येतो ना साहेब. आता तो, हो. त्यावेळेला त्याला मी थांबायला सांगितलं. मंगळ राहूची युती आहे म्हटल्याच्या नंतर मला पण कळतंय ना की जागेमधून ह्याला तसा फायदा नाहीये आणि ह्याला जागा विकण्याचीच इच्छा होणार आहे. पण तिथे पुढची स्थिती सुद्धा आपल्याला पाहिली पाहिजे. अरे चतुर्थ शेजा गुरुच्या सोबत आहे, सूर्याच्या सोबत आहे, कन्या राशीत आहे, त्याला मिळवून देणार तो व्यवहारामध्ये व्यवस्थित. थांब थोडा वेळ, विलंबाने का होईना पण मिळणार आहे. आणि असं मिळालं की तो आता एवढा खुश झाला. त्यांनी जेव्हा ही गोष्ट सांगितली फोन करून त्यावेळेला तो इतका हसत होता. असं आहे साहजिक आहे म्हटलं. साहेब. बोला कुलकर्णी साहेब. येस, छान सर, समजलं म्हणून समजलं. कधीही त्याच्यामध्ये राहू एकटा असेल का कुणाच्या सोबत असेल, याच्यापेक्षा फार महत्वाचं आहे की तो कोणत्या स्थितीमध्ये आहे, कोणत्या पोझिशन मध्ये आहे, इतर ग्रह कोणत्या पोझिशन मध्ये आहेत आणि त्याच्यामधून मार्गदर्शक जो आहे तो काय सांगतो. कारण राहू हा मुळात मिसगाईड करणार आहे. मग ज्याला मिसगाईड केलं होतं त्याला कोणतरी मार्गदर्शक हवा ना. सॉरी. बरं बोला तामसेकर साहेब. हा सर, नमस्ते. नमस्ते. सर, तुम्ही बुध राहू बद्दल खूप छान सांगितली माहिती, अगदी नवीन, म्हणजे आमच्या ज्ञानामध्ये भर पडली. धन्यवाद. त्याबद्दल तुमचे धन्यवाद, आभारी आहे. पण मला काय म्हणायचं सर, ही आता बुध राहूची युती झाली, समजा केंद्र योग असेल किंवा दृष्टीत असतील, तर काय फरक पडतो का? पहिला म्हणजे राहूला दृष्टी आहे का? राहुल नाही, राहूला बुध बघू शकतो, बुध बघू शकतो ना राहुल. बुध चौथ्या दृष्टीने, बुधाला चौथी दृष्टी आहे. नाही, नाही ते नाही म्हणत मी, केंद्र योग होऊ शकतो का? केंद्रयोग म्हणजेच 10वी दृष्टी किंवा चौथी दृष्टी ही बुधाला आहे का? नाही आहे. बस मग तिथे केंद्रयोगाचा पण प्रश्न संपला. अच्छा, म्हणजे बुध केतू झाल्यानंतर राहुल तर पाहू शकतो एवढंच. साहेब असा आहे की जेव्हा बुध केतू आहे ना त्यावेळेला तुम्हाला बुध केतूचाच विचार केला पाहिजे. राहू त्याला ओके. पाहतोय हा विचार करून तिथे भलत्याच मार्गाला न्यायचीच नाही पत्रिका. बरं बरं. हा, भलत्याच मार्गाला नाही न्यायची. एका बिल्डिंग मध्ये 2 ऑफिसेस आहेत. हम्म. आता तुम्ही तिथे 50व्या माळ्यावरती काम करताय आणि तिथे 30व्या माळ्यावरती दुसरी कुठली तरी कंपनी असेल, दुसरी कुठली तरी हे असेल, तर त्याच्यामध्ये तुमचं भवितव्य कुठे आहे? 50व्या माळ्यावरती आहे ना, तिथे जा. ते हो, चांगलं बरोबर आहे. आहे बसू शकता का? नाही. तसं नाही होत. जे आहे म्हणजे तेच स्वीकारायचं. राहू हो, आणि बरोबर. केतूला दृष्टी नाही. नाहीये नाहीये. तर एखादा ग्रह चौथ्या दृष्टीने, 9व्या दृष्टीने, 5व्या दृष्टीने, 10व्या दृष्टीने जर राहू किंवा केतूच्या मुखात पाहत असेल तर त्याच्यावरती परिणाम तो करू शकतो. तो राहूचं ओके काही सर, म्हणजे बिघडवू शकत नाही पण राहू त्याला बिघडवू शकतो. दृष्टीतला केंद्र योग आवश्यक आहे. केंद्र योगच नाही, कुठलाही योग. मी तुम्हाला बऱ्याच दृष्टी सांगितल्या ना, चौथी दृष्टी सांगितली, 10वी दृष्टी सांगितली, हो 9वी हो हो दृष्टी हो हो, केंद्र सांगितली. योग नाही हा. केंद्र योग हा होत नाही. राहू हं. आणि केतू हे समोरासमोर असणारे ग्रह आहेत. म्हणून तुम्ही जर तिथे असं म्हणू नका की बाबा इथे शुक्र केतू युक्त आहे तर मग त्याच्यावरती राहूची दृष्टी आहे. राहू नाही नाही, मी त्याच्यावर विचारलं सर, विचारलं मी सर. सांगतोय तुम्हाला, हो हो, सगळ्यांसाठी बरोबर सांग. आहे. त्याच्यामध्ये राहू केतूवरती शुक्रावरती दृष्टी ठेवून काय करणार? काही नाही. हो. कारण तो ऑलरेडी येस केतूच्या सर. सोबत आहे. त्या शुक्राला त्या केतूच्या सोबतच राहायचंय. हे दोघं नाही एकमेकाला डिस्टर्ब करत. राहू केतूला नाही करत आणि केतू राहूला नाही करत.
आपण येस सगळ्या सर. कॉमन ग्रहांप्रमाणे यांची सातवी दृष्टी कधीही पकडू नये. नाही. ओके. थँक्यू ओके. सर. ओके. बरं. बोला राणे मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. चतुर्थामध्ये असलेला राहू आणि सप्तमात असलेला राहू, मग म्हणजे कोणत्याही राशीमध्ये असेल असं नाही पर्टिक्युलर, म्हणजे कुठल्या आहे तर त्याच्याबद्दल जरा सांगाल का सर जरा. मॅडम असं आहे की चतुर्थात असलेला राहू आणि सप्तमात असलेला राहू म्हणजे चतुर्थ स्थान हे सुखाचं आहे आणि सप्तम स्थान जे आहे ते वैवाहिक सौख्याचं आहे. हो. चतुर्थ स्थान मातेचं सुद्धा आहे, सप्तम स्थान पत्नीचं सुद्धा आहे. तुम्हाला हो. त्यांच्याबद्दल तिथे विचार मांडला पाहिजे, तो कुठल्याही राशीत का असेना. पण जेव्हा हम्म. राहू हा एखाद्या स्थानामध्ये असतो त्यावेळेला त्या स्थानाला तो तिथे अक्वायर करतो. हम्म. त्या स्थानाची आणि त्या राशीची पूर्णपणे मालकी हक्काची जी काही हे आहे ती राहूकडे येते. मग अशा वेळेला राहू काय करतो, तर राहू तिथे अशा जातकाच्या जीवनामध्ये मातृसौख्य असो किंवा त्याच्या जीवनामध्ये तिथे ग्रहसौख्य असो किंवा तिथे एखाद्या जमीन जुमल्याचं प्रॉपर्टीचं वाहनाचं सौख्य असो, ह्या बाबतीमध्ये काही वेळेला तिथे तो त्याला प्रश्न उपस्थित करतो. म्हणजे नेमकं काय करतो, तर त्याला तिथे त्याच्यापासून वंचित तरी ठेवतो किंवा त्या गोष्टी मिळवण्यासाठी त्याला इतका हव्यास त्याच्यामध्ये तिथे तयार करतो की तो त्या मिळवतो आणि कधीतरी कालांतराने ते त्याच्याकडून निघून जातात आणि निघून गेल्याच्या नंतर पुन्हा त्या गोष्टी तो मिळवण्याचा प्रयत्न. हम्म. आणि ओके. इथे सुद्धा त्याची फसवणूक, राहूकडे एक गुणधर्म आहे फसवणूक होणे. हम्म. मग राहूकडे सर. हा फसवणुकीचा जो गुणधर्म आहे तो होतोच. मग त्या ज्या हम्म. वेळेला एखाद्या जातकाच्या सप्तमामध्ये राहू असेल, तो तरी हम्म. लोकांना फसवतो आणि लोकही त्याला फसवतात. दोन्ही गोष्टी होतात. अच्छा. म्हणजे फसवणुकीला बळी पडणं आहे. ओके. सप्तमात राहू असल्याच्या नंतर आपण काय म्हणतो, मग तुझा पती किंवा तुझी पत्नी परत धर्मीय असेल का, आणखीन आंतरजातीय असेल का, अजून काय असेल की असं काहीतरी. ठीक आहे. हो. हम्म. ओके. चालेल. चालेल. हम्म. पण हम्म. फसवणूक न होणं हम्म. त्याच्याकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे. राहूला कसं आहे की राहू जो आहे हा तळागाळातल्या लोकांच्या मध्ये जाऊन बसणार आहे आणि शनी सुद्धा तसाच आहे. हम्म. शनी आणि राहू हे तळागाळातल्या लोकांकडे जाऊन बसणार आहे. हम्म. म्हणून त्यांची चॉईस जी असते ती तशाच प्रकारची असते. बरोबर. म्हणजे तिथे त्याचं नुकसानच होईल का, असं नाही. हम्म. समजा एखाद्याच्या सप्तमात राहू आहे, हम्म. बरोबर आहे, आणि असं हम्म. आपण समजतो की त्याने तिथे काय आंतरजातीय विवाह करण्याचा प्रयत्न केला. हम्म. म्हणजे तो त्याच्यामध्ये उच्च कुळातला आहे आणि ती त्याच्यामध्ये किंवा आणखीन त्याच्यापेक्षा निम्न कुळातली आहे, असा आपण जर त्याच्यामध्ये विचार केला. हम्म. या असा कोणी विचार त्याच्यामध्ये जास्ती करत नाहीत, पण तरी सुद्धा. हम्म. आणि त्याचा चंद्र राहू चंद्र गुरु एकत्र आहे. हम्म. तर ती व्यक्ती त्याच्या जीवनात आल्याच्या नंतर पहिली राऊतनी तर भूमिका पार पाडली, त्याला तिथे घेऊन गेला आणि त्याच्यानंतर तिथे विवाह करून दिला. पण जेव्हा ती हम्म. चंद्र म्हणून पत्नी त्याच्या जीवनात येईल हम्म. त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये आणखीन प्रगती होईल, हे निश्चित आहे. हम्म. हे निश्चित आहे. अच्छा. म्हणजे मकर बरेच असं. लग्नाच्या हा. मकर लग्नाच्याच एका पत्रिकेमध्ये हा. हा. चंद्र गुरु, चंद्र गुरु अशी त्याच्यामध्ये युती जी आहे ती एकाच्या हम्म. पत्रिकेमध्ये होती. मग सप्तमेशच जो आहे तो गुरुच्या सोबत. हम्म. आता हा अति उच्च कुळातला असून देखील यांच्या घरी कधी देवाला तिथे दिवा लावला जात नव्हता. हम्म. पण ती व्यक्ती याच्या घरी आल्याच्या नंतर धार्मिक कार्य एवढी केली ह्याने घरामध्ये, आणि ह्याला सुद्धा देवा धर्माची काही माहिती नव्हती, पण धार्मिक कार्य एवढी केली प्रचंड घरामध्ये की बस. हम्म. म्हणजे त्याची आई म्हणजे तिची सासूबाई असं स्वतः म्हणायला लागली, ही आली आणि हिने खूप आमच्या घरामध्ये हे केलं, आम्ही काहीच करत नव्हतो, हिने कशी सगळी माहिती मिळवली, सगळं हे केलं, सगळं गोष्टी जाणून घेतल्या हम्म. हम्म. प्रत्येकाकडून. म्हणजे राहूकडे हे पण काम आहे, माहिती मिळवून घेणे. त्या हम्म. मुलीने काय केलं, माहिती मिळवून घेतली इतरांकडून, सगळ्या नातेवाईकांकडून, ह्याच्याकडून त्याच्याकडून, काय करतात हे, ही पद्धत कशी आहे, ती पद्धत कशी आहे, अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी सगळ्या हम्म. विचारून घेतल्या.
आणि त्याच्यानंतर तिने स्वतःचा जे काही कुळाचार आहे तो व्यवस्थित करायला सुरुवात केली, जो ह्या लोकांनी काही वर्षात केलेला नव्हता. बरोबर. म्हणजे आपण राहूची ऋण बाजू आणि धन बाजू अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या पाहिल्या पाहिजे. बरोबर. समजलं सर. येस, बोला आणखीन काय मॅडम, राणे मॅडम बोला. हा, नाही समजलं सर. आणि हं. दशमातला राहू असं म्हणतो आपण का, की असं तो चांगला असतो, म्हणजे तो वर्चस्व त्याच्याकडे असतं, त्याच्यामुळे तो त्याला जरा चांगलं बळ मिळतं कर्मस्थानामध्ये, असं असतं का सर? मॅडम कसं आहे की तुम्हाला मी सगळ्याच्या सगळ्या राहूचं वर्णन करून सांगतो, प्रथम स्थानापासून अगदी व्यय स्थानापर्यंत. पण आता हो. तुम्हाला थोडक्यात सांगतो की हा. असं आहे मॅडम, की ज्या वेळेला राहू ज्या स्थानात असेल ना तिथे तो स्वतः बलवान असतो. हा. पण ते स्थान बलवान करण्यासाठी त्या जातकाला, त्या अमुक एका लग्नाच्या जातकाला, अमुक एका राशीच्या जातकाला, त्याचा लग्नेश जो आहे त्या जातकाला तिथे त्या राहूचे गुणधर्म आत्मसात करावे लागतात, तेव्हा ते स्थान बलवान. तिथे अच्छा. सूर्य आणि बुधासारखं नाहीये की सूर्य हा. बुध आला दशमामध्ये की ते स्थान बलवान झालंच. हम्म. जोपर्यंत तो ते राहूचे गुणधर्म आत्मसात करत नाही तोपर्यंत तो बलवान होत नाही. बरोबर. तसं मी मगाशी तुम्हाला बुध राहूच्या युतीबद्दल सांगितलं, हो. तर भगवान कृष्णाच्या पण पत्रिकेत बुध राहूची युती आहे, नाही का? हो. हो. मग तिथे ह्या जातकाच्या पत्रिकेत आहे, हा बिचारा फसला पाहिजे. हम्म. 7-8 वर्ष फसतच होता. असं आहे ना, बरोबर. पण 7-8 वर्ष फसल्याच्या नंतर त्याला कुठेतरी अक्कल आली, अरे आपण फसतोय, कुठे फसतोय. मग सगळा अभ्यास केला त्याने हम्म. आणि त्याच्यानंतर त्याला कळलं की अरे इथे इथे आपण सगळं फसतोय. मग त्यांनी त्याच मार्गाने कामाला सुरुवात केली. म्हणजे त्याने सुद्धा काहीतरी तशाच पद्धतीने काम केलं असेल ना, राहूच्या पद्धतीने, गुप्ततेने. राहूचं पहिलं म्हणणं आहे गुप्तता पाळा, हम्म. कुठेही जाऊन ढोल वाजवत बसू नका. बरोबर. राहूचं म्हणणं असं आहे, मैं जो बोलता हूँ वो करता हूँ और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूँ. मग जे तो नाही बोलला आहे ना ते तो करणार. बरोबर. समजलं ओके, सर. ओके. ओके. थँक्यू सर. बोला काळे मॅडम. नमस्कार. नमस्ते, बोला. हॅलो. हा बोला. सर, तुम्ही जे दृष्टीचं सांगितलं ना, हम्म, राहुला दृष्टी नाही. हम्म, मग ते जरा म्हणजे 5, 7, 9, 12 ते दृष्टी नसते का? नसते. 5 नसते, 7 नसते, 9 नसते आणि 12 पण नसते. नाही, असं सांगण्यात आलं होतं. असं म्हणून चुकीचं विचारलं. सांगण्यात आलेलं आहे, असं चुकीचं म्हणजे पसरवण्यात आलेलं आहे. ओके, बरोबर. म्हणजे तो राहू ज्या स्थानात असतो तिथून त्याची ती दृष्टी तिथं पडते म्हणून त्याचा इफेक्ट कमी होतो असं काही नाहीये. काही 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 नाही, काही नाही. मला सांगा, तुमच्या पत्रिकेत राहू कुठे आहे? एज्युकेशन पर्पज, 9व स्थानात. 9व स्थानामध्ये, बरोबर आहे. आता हं. तुम्ही हा. काय म्हणाल, 5वी दृष्टी, राहूची 5वी दृष्टी म्हणजे ती लग्न हा. स्थानावरती येणार. 5, 7. 5, 7 आणि हो. 9, बरोबर आहे. आणि 11 पण ना, का 12? जर 12. ती, हा, जर ती दृष्टी भाग्यस्थानातली लग्न स्थानावरती येणार असेल तर तुमच्याकडे राहूचे कॅरेक्टर्स आहेत का? तुम्ही राहूच्या कॅरेक्टर्स मध्ये आहात का? म्हणजे तुम्हाला नाही. राहूचे हा, मी फसले गेले सर आता. फसणं कोणत्या मार्गामध्ये तुम्ही फसलात ते पण महत्वाचं आहे. समजा समजा एखादी व्यक्ती जर आर्थिक व्यवहारांमध्ये फसत असेल, आर्थिक व्यवहारांमध्ये जर फसत असेल तर तिथे तुम्हाला त्याचं धनस्थान पाहिलं पाहिजे. आर्थिक व्यवहारांची फसवणूक जी आहे ती धनस्थान, षष्ठस्थान, लाभस्थान यांच्यामध्ये पाहिली पाहिजे. राहू हा 5व्या हा सर, दृष्टीने ठीक आहे. काहीही त्याच्यामध्ये तसं करत नाही. राहूला 5वी दृष्टी नाही. तुम्ही जर राहूच्या दृष्टी अभ्यासाला गेलात
समजा एखाद्या व्यक्तीच्या भाग्यात त्याच्यामध्ये राहू आहे आणि त्याच्या लग्नी गुरु आहे, तर तो गुरु राहूच्या मुखात पाहतोय, राहू त्याला नाही पाहत आहे. आणि एकाच्या पत्रिकेमध्ये भाग्यात राहू असेल आणि लग्नी त्याच्या रवी बुध असेल बघा, तर त्या जातकाच्या हा पत्रिकेमध्ये आपण पाहिल्याच्या नंतर तो रवी बुध जो आहे, हा रवी बुध त्याच्यामध्ये त्याचा ऑपरेटिंग प्लॅनेट आहे, त्याचा मुख्य ग्रह आहे. तो त्याच्या जीवनामध्ये कलाटणी आणणार आहे, कायापालट करणार आहे, त्याला उच्च पदावरती नेणार आहे, त्याची प्रगती करवणार आहे. मग अशा वेळेला तिथे जर आपण विचार केला तर तिथे तो राहू जो आहे तो त्याच्यावरती दृष्टी ठेवेल, तर तसं होईल का? नाही होणार. म्हणून राहूला दृष्टी नाही, हम्म. हे चुकीचे फंडे लिहिलेले आहेत. राहूला ही दृष्टी आहे, ती दृष्टी आहे. अहो, लाल किताब अभ्यासाल तर त्या दृष्टीमध्ये माणूस तिथे त्याला एवढा जाड भिंगाचा चष्मा लावायला लागेल. हो, सर खरं. म्हणजे वराह मिहिर सरांच्या त्या नोट्स मध्ये तसं आहे म्हणून वराहमिहिर सर कोण? ते ऋषी पुण्याचे जे आहेत ना ऋषी आहेत पोस्टल का हे? वाले. वराहमिहिर हॅलो. ऋषी होते मॅडम, वराहमिहिर ऋषी होते. नाही नाही, ते ज्योतिषाचं पुण्याचं जे हे आहे ना विद्यापीठ पोस्टलचं, त्यांच्या पुस्तकात आहे ते. नाही मॅडम, मी कधी कुठलं पुस्तक उघडलं नाही आणि कधी कुठलं पुस्तक वाचलं नाही. खरं ओके. सांगतो मी तुम्हाला. नाही म्हणजे जो पोस्टलचा मी कोर्स केलेला ना, त्यांनी नोट्स ज्या पाठवलेल्या आहेत त्याच्यामध्ये होतं म्हणून फक्त विचारलं मी. बाकी काय हा, मी तुम्हाला एक अशी सूचना देऊ इच्छितो की तुम्ही त्या हं, नोट्स ज्या आहेत त्या हं, नाही वाचल्या तरी चालेल. तुम्हाला हा परीक्षा द्यायची असेल तर वाचा, तो तुमचा वैयक्तिक भाग आहे. पण मला असं वाटतं की म्हणजे मी अजूनपर्यंत माझ्या विद्यार्थ्यांना कधीही अर्ध्या पानाची नोट्स नाही पाठवली. पोस्टल पण नाही पाठवली आणि त्या याच्यावरती पण नाही, व्हॉट्सअपवरती पण नाही पाठवली. बाबा या नोट्स घ्या, या वाचा. कधीच पाठवलंय का कधी? नाही सर, मला तरी नाही कुठले विद्यार्थी आहेत? आठवत. कधीच नाही ठीक आहे पाठवली. सर. म्हणून तुम्हाला मी सांगतो की हे, मी म्हटलं ना तुम्हाला, अहो खूप मिसगाईड केलं जातं. मग तुम्ही त्या राहूच्या 5व्या 9व्या 11व्या 12व्या 10व्या दृष्टीत अडकून बसता आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पत्रिका सुटता सुटत नाही. सगळी खापर जे आहे ते आपण राहूच्या डोक्यावरती फोडतो. अरे बापरे, हे राहूमुळे सगळं झालेलं आहे. अरे चांगली प्रगती करतोय माणूस आणि आपण म्हणतोय राहूमुळे झालेलं आहे, कसं चालेल? सर एक जरा 2 मिनिटं बोलू इच्छितो. हा, बोला ना. राहूला काय त्या 4-5 दृष्ट्या, हा. केतूला पण 4-5 दृष्ट्या, 10 इथंच घरं झाली. शनीचे 3, 13 झाले. मंगळाचे 3, 16 झाले. परत प्रत्येकाची 56 दृष्टी, म्हणजे त्या अजून म्हणून 20 दृष्ट्या झाल्या. याच्यातनं कुठली पत्रिका वाचणार आहे का सर? कधीच कोणाला? अहो, ह्याच्यामध्ये कधी पत्रिका सुटणार नाही. दृष्टी, मी काय म्हटलं, एवढा जाड भिंगाचा चष्मा लागेल आणि त्यात जर त्याच्यामध्ये तुम्ही लाल किताब घेऊन आल ना, इकडे अशी दृष्टी, तिकडे तशी दृष्टी, हे असे एक एक बाण त्याच्यामध्ये मारलेले असतात त्या चार्ट मध्ये, की पागल होऊन जाईल माणूस. ते कोणाचीच दृष्टी, पत्रिका चांगली सापडणार नाही. अहो माणसाची प्रगती काय झालेली आहे हेच कळणार नाही तुम्हाला. मॅडम, तुम्हाला दाऊद इब्राहिम नाव ऐकलेलं आहे तुम्ही? हा ऐकलेलं आहे की सर. ऐकलेलं आहे ना? हो. त्याचं वृश्चिक लग्न आहे आणि त्याच्या लग्नी शनी राहूची युती आहे. हा त्याचं बर. वृश्चिक लग्न आहे आणि त्याच्या लग्नी शनी राहूची युती आहे. आता कुणाला माहिती आहे का तो हाय का नाहीये, का कुठे गेला का, काय कसं काय, काय खबर आहे? कुछ खबर बात? नाही नाही, काही कल्पना नाही, नाही. आपल्या काय पोलीस इन्क्वायरीला बोलवणार नाहीत, आपल्याला शिक्षण घ्यायचंय. बघा असं आहे मॅडम की त्याच्यामध्ये त्याच्या पत्रिकेत शनी राहूची युती असल्यामुळे हा मनुष्य तिथे जसा परागंदा झाला त्याच्यानंतर तो ज्या अज्ञातवासामध्ये आहे, ते राहूचं काम. माणसाला हा अज्ञातवासात टाक. मग जेव्हा माणूस अज्ञातवासात जातो त्याला काही कळतच नाही, म्हणजे इतरांना त्याच्याबद्दल काही खबर लागत नाही. एक तर वृश्चिक राशी, त्याच्यामध्ये तो राहू, राहू म्हणजे गुप्तता, त्याच्यात शनी, शनी म्हणजे संयम. या सगळ्यांचं जे कॉम्बिनेशन आहे, अजूनपर्यंत कधी कोणाला माहित. तो जरी मेला ना तरी पुढची 20 वर्ष लोक त्याला जिवंत ठेवतील, ज्यांचा फायदा आहे त्याच्यात, कारण तो एक तिथे ब्रँड नेम तयार झालेला आहे. उसके हम्म नाम पे चीजें बिक रही. आलं लक्षात?
हा सर, ठीक हा. आहे. मग ते थँक्यू. राहूला 5वी दृष्टी आणि 9वी दृष्टी हा विचार पूर्णपणे मनातून काढून टाका. तुम्हाला फक्त पेपरमध्ये जर त्या लिहायचं असेल पोस्टल कोर्सच्या तर त्या पेपरमध्ये लिहा. पण आणि मला तर वाटतं हे सगळे पेपर जो तपासणारा माणूस आहे ना, त्या पेपर तपासणाऱ्या माणसाला पहिले ज्योतिष येतं का, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. मी ठीक आहे सर. स्पष्टपणे टीका याच्यासाठी करतो मॅडम, कारण आपल्याकडची शिक्षण पद्धती तशी आहे. हम्म. मी बऱ्याचदा असं उदाहरण देतो. नागराज मंजुळे नावाचा एक दिग्दर्शक आहे. मराठी सिनेमा काढला, त्याच्यानंतर एक त्यांनी झुंड नावाचा हिंदी सिनेमा पण काढला. त्याच्या आधी तो बरीच कामं, काही हलकी फुलकी कामं करत होता. जशी त्याला शिक्षणाची आवड लागली ना, त्यावेळेला त्याने वाचनाला सुरुवात केली. मग त्यांनी मराठीतून एम ए करायला सुरुवात केली आणि ते एम ए करण्याच्या आधी त्यांनी एक पुस्तक लिहिलं, उन्हाच्या कटाविरुद्ध कवितांचं पुस्तक लिहिलं, हम्म. उन्हाच्या कटाविरुद्ध. आणि ते पुस्तक लिहिल्याच्या नंतर तो जेव्हा एम चा अभ्यास करत होता, पहिल्या का दुसऱ्या वर्षाला, त्यावेळेला त्यालाच अभ्यासाला त्याचंच पुस्तक आलं. कारण लेखकांचीच पुस्तकं येतात ना, कविताचं किंवा कवितांचं किंवा काही कादंबरी वगैरे असंच येतं. त्याला अभ्यासाला त्याचंच पुस्तक आलं. आता मला सांगा, तो जो कवी आहे त्या कवीला आपण लिहिलेल्या कवितांच्या मध्ये नेमकं काय आहे त्याच्यापेक्षा जास्ती कोणाला काही चांगलं माहिती असेल का? नाही. त्यांनी जेव्हा ते पेपर लिहिले त्याच्यामध्ये तो फेल झाला. त्याला मास्तरांनी फेल करून टाकलं. म्हणजे मास्तराला त्याच्या कवितेतलं जास्ती कळत होतं का? नाही कळाल. ही शिक्षण पद्धती आहे आपल्याकडची. ठीक आहे सर, समजलं. असं आहे. म्हणून आपण कन्फ्यूज होऊ नये. राहूला कुठलीही दृष्टी नाही. राहूच्या मुखामध्ये एखादा ग्रह जर समजा दृष्टीने पाहत असेल, मंगळ पाहत असेल, गुरु पाहत असेल, शनी पाहत असेल, हे 3 ग्रहच पाहू शकतात स्पेशल दृष्टीने, बाकीचे ग्रह नाही पाहू शकत. तर तर राहू त्यांच्या परिणामावरती तिथे काम करतो. म्हणजे जर समजा गुरु तिथे लग्नात असेल आणि एखाद्याच्या भाग्यात राहू असेल, तर त्याच्या भाग्यस्थानावरती राहूचा अंमल आहेच, लग्नस्थानावरती गुरुचा अंमल आहे. मग जेव्हा तो गुरु राहूच्या मुखामध्ये पाहतो त्यावेळेला त्या गुरुच्या कारकत्वामध्ये बदल होतो किंवा परिणाम होतो, कारण तो राहूच्या मुखात पाहतोय. मग जिथे गुरुनी भाग्य उत्तम पद्धतीने विनासायास कन्फ्यूज न करता कुठल्याही तऱ्हेचे अडथळे न आणता दिलं पाहिजे, तिथे अडथळे येतात. कारण तो ठीक गुरु आहे. जो आहे तो राहूच्या मुखात पाहतो. हा भाग आहे. आलं राहूला सर. दृष्टी नाही. राहूची दृष्टी अभ्यासू नका. राहूची दृष्टी जर अभ्यासली तर पत्रिका प्रिडिक्शन चुकून जाईल तुमचं. आणि सर, आता माझा आर्थिक व्यवहारामध्ये माझं फसवणूक झालेली आहे ना, ती राहूमुळे झाली असं मला सांगितलं होतं. हं. म्हणजे तसं काही नसतं. आता मला वाटतं मी पण तुमची पत्रिका पाहिली. हो. आता तुम्ही जी पत्रिका मला दिली होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमची दुरुस्ती पत्रिका कर. दुरुस्ती पण करून दिली. हो. तो तुमचा फोटोही न पाहता. हो. नाही ते आहे म्हणूनच म्हटलं, मला आतापर्यंत जिथं जिथं मी म्हणजे पैसे इन्व्हेस्ट केले ना, तिथे ते मला तसं सांगितलं होतं. मॅडम, राहू भाग्य देत नाही असं नाही. राहू भाग्य देतो, पण राहूची भाग्य देण्याची पद्धत भिन्न आहे. असं आहे. हम्म. ठीक आहे सर, थँक्यू. येस. ओके. आणि कोण होतं? गाडगे मॅडम विचारा. सर, माझा प्रश्न म्हणजे थोडा वेगळा आहे. बोला बोला. म्हणजे सर, तुम्ही नोट्स तुम्ही वापरल्या नाहीत कधी वगैरे, हं. तर आमच्याकडे आता तुम्ही अभ्यास कसा केला सर? मला खूप क्युरिओसिटी, म्हणजे एवढं ज्ञान तुम्हाला एवढी किती तंबूत माहिती आहे सगळ्या ग्रहांची वगैरे, तर मग आम्ही कसं करायचं? तुम्ही म्हणताय पुस्तक पण नाही, मग कसं असं असं जाणून आहे घ्यायचं मॅडम, सगळं? जेव्हा माझे मास्तर मला शिकवत होते का नाही,
त्यावेळेला मी कानात प्राण आणून सगळ्या गोष्टी ऐकायचो. हो सर. हा, आणि त्याच्यावरती विचार करायचो. एक आणि दीड सर मग सव्वा तास 2 तास जे काही तिथे मी ऐकायचो, सव्वा तास 1.5 तास जे काही मी ऐकायचो, त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये तेच चालू असायचं. मी पत्रिका मागून घ्यायचो लोकांकडून, मला जरा पत्रिका दे ना तुझी, असं मी मागून घ्यायचो लोकांकडून पत्रिका अभ्यासासाठी. मी माझ्या जीवनात असाही अनुभव घेतलेला आहे मॅडम, की जेव्हा मी पत्रिका म्हणजे ग्रुप करतात नाही का लोक, जे आता 10-12 काही जे काही ज्योतिष शिकणारे लोक असतील मग ते ग्रुप करतात, आणि मग ते त्याच्यानंतर ग्रुपमध्ये पत्रिका डिस्कशन करतात नाही का. आणि मग ते डिस्कशन करताना ना, मी असं अनुभवलेलं आहे माझ्या जीवनात की मला त्या ग्रुपमध्ये सामील नाही करून घ्यायचे. मी गेलो की विषय बंद, मी गेलो की विषयच पलटी करून टाकायचे, चर्चा बंद, सगळं बंद, भलतेच विषय सुरू. बोलायचंच नाही माझ्या बरोबर ज्योतिष. मी माझ्याशी स्वतःशीच बोलायला लागलो ना. आणि मी मग पत्रिका लोकांना अशी सांगायला लागलो ना, की मी त्यांना ज्योतिष शिकवतोय अशा पद्धतीने पत्रिका सांगायला लागलो. त्याला कंटाळा येऊ देत ना, मला नाही कंटाळा यायचा, ऐकणाऱ्याला कंटाळा येऊ देत, मला नाही यायचा कंटाळा. सेल्फ स्टडी महत्वाचा आहे. तुम्ही ग्रह एकदा अभ्यासला का नाही, ग्रहांचा कॅरेक्टर्स एकदा तुम्हाला कळले की नाही. आता मी जर तुम्हाला असं सांगितलं की राहू कन्फ्युज करतो, मग तो कोणत्या मार्गाने कन्फ्युज करतो हे आपल्याला कळण्यासाठी आपण कन्फ्युजनचे सगळे मार्ग आपण शोधले पाहिजेत. कुठे कन्फ्युज करू शकतो, त्या ओके सर. कन्फ्युजनचा कसा फायदा घेऊ शकतो. पत्रिका पाहिल्याच्या नंतर माणूस तर आपल्या समोर आहे, हा माणूस कसा वागतो, काय बोलतो, कसं करतो, तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. ठीक आहे म्हणजे मी सर. त्यासाठी माझ्या मास्तरांना खूप धन्यवाद देतो, की मी जेव्हा लिहित बसलो होतो एकदा मी ते शिकवत होते आणि मी आता लिहित बसलो होतो वर्गात समोर, त्यांनी मला सांगितलं पेन खाली ठेव. मी ठेवलं पेन खाली. अशी लिहायची आवड नव्हती मला, पण म्हटलं आता काही सुटून जाऊ नये म्हणून मी आपल्या लिहिण्याचा प्रयत्न करत होतो. पेन खाली ठेव. मी पेन खाली ठेवलं. तो म्हणाले डोक्यात ठेव, लिहून लिहित बसू नको. तेव्हापासून सवय, डोक्यातच ठेवायचं सगळं, आणि जे डोक्यात आहे ते मी तुम्हाला इथे वधवून दाखवतो. तुम्ही लिहून घेता आणि काय करता, ती वही 2-2 वर्ष उघडत नाही. तुम्हाला वाटतं वहीत आहे. रेकॉर्डिंगचं पण लोक तसंच करतात. आता मी बघतो ना, किती लोकांनी रेकॉर्डिंग बघितले, 18 लोकांनी रेकॉर्डिंग बघितले, 15 लोकांनी रेकॉर्डिंग बघितले. ते पण पूर्ण बघितले का नाही बघितले परमेश्वरला माहिती. तो अभ्यास करत नाही तसा. अभ्यासाला ना झोकून दिलं पाहिजे. सहज या गोष्टी नाही आत्मसात होत. तुम्ही म्हणाल की अरे काय ते म्हणजे सगळं सोपं आहे काम, तसं नाही होत. अभ्यास हा असाच करायचा असतो. रात्री झोप नाही लागत, पत्रिका एखादी समोर आणा, त्याच्याबद्दल विचार करत राहा. आताचं गोचर समोर आणा. आताचं गोचर म्हणजे कुणाचा तरी तिथं जन्म झाला असेल, ह्या बाळाच्या जीवनात काय काय होईल, कसं असेल त्याचं जीवन, विचार करत राहा. आलेल्या पत्रिकांबद्दल विचार करत राहा. तुमच्याकडे कोणी मार्गदर्शन करता आलं त्याच्या पत्रिकांबद्दल विचार करत राहा. अभ्यास हा असाच करायचा. पाठांतर करून अभ्यास होत नाही. पाठांतर करून अभ्यास करणारा माणूस कधीही सक्सेस होत नाही. त्याला काहीही येत नाही, काहीही येत नाही. 100 पुस्तकं वाचलेल्या माणसाला काही येत नाही. 10 ओळी सुद्धा त्यातल्या माहिती नसतात, आणि जर त्याला माहिती असतील तर त्या कुठे वापरायच्या याची त्याला अक्कल नसते. मी पुस्तकं वाचू नका असं म्हणत नाहीये, पुस्तकं वाचा, पण त्या वाचनाच्या बरोबरीला विचार सुद्धा करा. 40% पुस्तक वाचा, 60% विचार करा. हे जे लिहिलेलं आहे ते खरं आहे का. जसं आता मगाशी कुलकर्णी साहेब म्हणाले पटकन की 20-22 दृष्ट्या अशाच तयार होतात, मग त्याच्यात पत्रिका सुटणार कशी, हा विचार आहे. आणि या ग्रहाला एवढ्या दृष्ट्या, त्या ग्रहाला तेवढ्या दृष्ट्या, ह्या सगळं जे आहे हे पुस्तकातलं लिहिलेलं आहे. हे वाचलं आपण, तेच त्या बस तू बोललास ना बस झालं, तेच खरं असं नसतं. त्याच्यावरती जर तुम्ही विचार केला की अरे 22-25 दृष्ट्या जर आपण अभ्यासाला लागलो तर पत्रिका सुटायची कधी, कधी सुटणार नाही, हा विचार आहे.
म्हणून 40% वाचा, 60% विचार. ओके म्हणून सर. मी कधीही असं ते रट्टा मारगिरी केली नाही, तसेच मला कधी आलीच नाही आणि कधी केली नाही. नाही तर शाळेत 90% मार्क मिळवले असते. बोला पुढे आणखीन काय. सर एक मी सांगायचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने शिकवता ते जर का बरोबर उचललं ना, तर तो कुठल्याही इन्सिडेंट वरनं त्या माणसाला बरोबर जोखू शकतो की ह्याच्याकडे काय गुणधर्म असू शकतील आणि ते कुठल्या ग्रहांच्या अंतर्गत येतात. बरोबर, करेक्ट आहे. आणि आणि हे मी अनेक वेळेला बघितलेलं आहे. फक्त तुम्ही म्हटलात तसं ग्रह काय बोलतात हे लगेच कळलं पाहिजे, हे आपलं अगदी झरपलं पाहिजे मनामध्ये. बिलकुल बिलकुल. ते योग पाठ करून काही दगड होत नाही. मला कुठलेही योग पाठ नाहीत, मी कुठल्याही योगाचं नाव घेत नाही. पण समोर काय आहे आता तुम्हाला कालची गोष्ट सांगतो. एका माझ्या मित्राने त्याच्या मुलीने लिहिलेला लेख वाचायला दिला की ते हा ह्याला गेले होते ना, कच्छला गेले होते. तर हा वाचताना असंच डोक्यात आलं, अरे हिनं असं लिहिलंय म्हणजे ह्याच्याकडे काय गुणधर्म असले पाहिजेत, असं डोक्यात सर येत गेलं. ते काय येत गेलं, तुम्ही जे म्हणता ना की डोक्यात ज्ञान ठेवा, लिहिण्यामध्ये नाही. मी कायम डोक्यात ठेवतो. मी मी पण कधीही लिहून घेत नाही, मी आता समजा लिहूनच तुम्ही पहिला. 10-12 वया भरल्या जरी, त्या 10-12 वया तुम्ही कुठे डोक्यावरती सगळीकडे घेऊन फिरणार आहेत का, सांगा बघू. आणि जातकाने तो पत्रिका तर दाखवली की ही वही उघडू का ती वही उघडू. अरे आपला मेंदू जर सतर्क असेल तर त्याने काही का समोर आणे ना. सर तिच्या त्या लिहिण्यावरनं जे शिकवलंय आपण की ग्रहांची तत्व काय असतात ती लक्षात यायला लागली ना सर. की हा अरे हिचं हे चांगलं असेल, हिचा हा अँगल चांगला, हिचा हा विचार चांगला, ही असं करू शकते. म्हणजे हे खरं ऍक्च्युली म्हणजे तसं घडतं. घडतं. आणि कसं आहे, लिहिणं वाईट आहे असं मी म्हणत नाही, लिहा तुम्ही. पण लिहिताना ते केवळ वहीत ठेवू नका, ते मस्तकात कसं राहील ह्याचा विचार करा. एकदा लिहिलं ना की बस झालं. त्याच्यानंतर ते वाचा, विचार करा. 4 ओळी वाचा, त्याच्यावरती विचार करा. पुस्तक आपण कसं वाचत असतो, पुस्तक पुस्तक वाचतो, एक सुरुवात करतो, शेवटपर्यंत पुस्तक वाचतो, संपवतो. 2 दिवसांनी विचारलं की त्या पुस्तकाचं जरा मला तू सांग बघू, जरा काय सारांश होता. त्याच्यातला 90 काय, त्याच्यातला 95% भाग जातो त्या माणसाने वगळलेला असतो, त्याला त्याच्यातलं कळलंच नसतं काय. कारण लेखकाला काय सांगायचं आहे त्याच्यासाठी जर त्याने 200-300 पानं खर्च केली असतील तर ते तू 2-3 मिनिटात नाही ना सांगू शकत. तो प्रत्येक प्रसंग व्हिज्युअलाइज करून जर तुम्ही समोर पाहिला ना तर कळेल. मी तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो. हे लेक्चर जे तुम्ही ऐकता ना, लेक्चर ना फिल्म सारखं बघा. इथे दिसत नाही तुम्हाला पण ते फिल्म सारखं. मागे एक मी रील पाहिला राजसाहेब ठाकरेंचा. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की त्यांना बाळासाहेबांनी की त्यांच्या वडिलांनी शोलेचे ऑडिओ, पहिला ते रेकॉर्डिंग असायचे ना, असे डिस्क असायच्या, त्या हो, फिल्म ऐकायला डायलॉग तेच मिळायची. आहे. हा तर ती त्याने ऐकू हे करून दिली. आणि बऱ्याचदा त्याने ते ऐकले, बऱ्याचदा अख्खा शोले तोंडपाठ झाला. आणि ज्या वेळेला तो शोले पाहायला गेले लहानपणी, त्यावेळेला त्याच्या डायलॉगच्या आधी यांचा डायलॉग होता. पाहिला होता का शोले? नाही, पण फक्त ऐकला होता. ऐकून ऐकून माणूस व्हिज्युअलाइज करू शकतो जास्ती. वाचून पण व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे ज्योतिषी पुस्तकं लिहिण्याची पद्धतच मुळात चुकीची आहे. माणसाला गोष्ट वाचण्याची सवय असते, नियम वाचण्याची सवय नसते. त्या नियमाला जर तुम्ही त्या कथेच्या स्वरूपात किंवा त्या जातकाच्या जीवनीच्या स्वरूपामध्ये तुम्ही समोर आणाल तर तुम्हाला लगेच कळतं. तुम्हाला एक खरंय. साधी गोष्ट सांगतो की ज्या वेळेला मूल पहिली दुसरीत असतं त्यावेळेला त्याला कसं गणित असतं. समीरकडे 10 पेरू होते, आमिरनी त्यातले 5 पेरू खाल्ले, किती राहिले? मग समीर आठवतो, आमिर आठवतो, पेरू आठवतात, मग त्यातले पेरू कमी होतात, खातात. हे व्हिज्युअलायझेशन आहे ना. मग तोच ज्या वेळेला आणखीन मोठ्या इयत्तेत जातो त्यावेळेला तसं नसतं. त्यावेळेला एक्स वाय झेड साईन कॉस थिटा काय काय भन्नाट भन्नाट प्रकार असतात.
तिथे व्हिज्युअलायझेशन नसतं, कारण एक व्हिज्युअलायझेशनचा टप्पा पार करून तुम्ही पुढे आलात. आता तुम्ही डेव्हलप झालात, आता तुम्हाला त्याची आवश्यकता नाहीये. मग तुम्हाला एखादी गोष्ट बघितल्याच्या नंतर लगेच कळते, जसं एखाद्या ज्योतिषाला पत्रिका पाहिल्याच्या नंतर, ग्रह पाहिल्याच्या नंतर लगेच कळतं की ह्याचा जीवनपट काय आहे. तसंच आहे, पहिलीपासून अभ्यास करा. ओके, चला, जय श्रीराम. येस, धन्यवाद सर. जय श्रीराम. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. जय श्रीराम.